नमस्कार माझ्या लहान बंधू आणि भगिनींनो. खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या यशदा आणि भारती संस्थेमध्ये मी शिकलो आणि युपीएससीच्या शिखरापर्यंत मी पोहोचलो. त्या संस्थेनं सुरू केलेल्या ह्या एका अनोख्या उपक्रमाचं पहिलं पुष्प किंवा पहिला प्रोग्राम किंवा पहिला कार्यक्रम जे आहे मार्गदर्शनपर तो करण्याची संधी मला मिळाली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण भागातील आणि विशेषतः समाजातील उपेक्षित वर्गातील मुलांनी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हावं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं या उद्देशाने 2006 मध्ये आदरणीय श्री रत्नाकर गायकवाड सर यांनी पुणे विद्यापीठाजवळील यशदामध्ये बार्टीची पहिल्यांदा आमची पहिली 2006 मध्ये बॅच घेतली होती आणि त्या बॅच मध्ये आम्ही साधारणतः 50 मुलं होतो आणि त्याच पहिल्या बॅचचा मी एक विद्यार्थी आहे. तर खऱ्या अर्थानं रत्नाकर गायकवाड सरांनी तेव्हा जो उपक्रम दूरदृष्टीने सुरू केला होता त्याचं फलित आज ग्रामीण भागातील माझे जे लहान बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात रत्नाकर गायकवाड साहेब सर यशस्वी ठरले आहेत असं मी मानतो. आज माझ्या समोर हा जो विषय आहे स्पर्धा परीक्षा आणि ग्रामीण उमेदवारांसमोरील आव्हाने. तर खर तर माझी ओळख स्पर्धा परीक्षा आणि ग्रामीण युवक किंवा ग्रामीण भागातील मुलांना खूप जुनी आहे. गेल्या 10 वर्षापासून मी महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात जाऊन स्पर्धा परीक्षांवर व्याख्यानं दिलेली आहे. आता ग्रामीण भागातील युवक आणि त्याच्यासमोर स्पर्धा परीक्षा देताना काय आव्हाने असतात तर या विषयावर मी एक एक पॉइंट वाईज साधारणतः मी 50 मिनिटे ते 1 तास बोलेल आणि त्यानंतर उरलेला जो काही वेळ असेल तुम्हाला काही जर क्वेश्चन्स असतील तर त्या क्वेश्चन्सवर आपण चर्चा करूया. म्हणजे त्यांची उत्तर मी त्या प्रश्नांची देईल. आता आपण पहिल्यांदा ग्रामीण भागातून कुठलाही मुलगा आलेला असतो तर त्याला जेव्हा अधिकारी व्हावं असं मनातून वाटतं तेव्हा त्याच्या पुढे पहिला प्रश्न असा असतो की माझी कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे म्हणजे ती शैक्षणिक बिलकुल नसते. ग्रामीण भागातल्या मुलांचे आई वडील शिकलेले नसतात, ते अडाणी असतात, घरात कुणी मार्गदर्शन करायला नसतं आणि आपण जेव्हा असा काहीतरी वेगळ्या वाटेने जायचा निर्णय घेतो तेव्हा आपल्या समोर एक नव्हे तर अनेक समस्या असतात. कारण आपल्या समोर पहिलं चॅलेंज हे असतं की आपल्या घरच्यांनाच आपल्याला पहिल्यांदा समजून सांगायला लागतं की बाबा मी असं करतोय, आई मी असं करतोय. तर खरोखर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे ती खरोखरच खूप उच्च शिक्षित लागते का, खूप चांगली शैक्षणिक लागते का. तर आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातली बरीच मुलं अधिकारी पदापर्यंत पोहोचलेत, त्यांनी अधिकारी पदाला गवसणी घालली. तर मला वाटत नाही की ग्रामीण भागातील मुलांना कुठल्याही जर शैक्षणिक पार्श्वभूमी नसेल तर त्यांनी ह्या स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडायला पाहिजे नाही पाहिजे म्हणून. कारण माझी स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूमी जर बघितली तर मी माझ्या 7 पिढ्यांमधला शिकलेला पहिलाच मुलगा आहे. माझ्या अगोदर माझ्या घरातील सर्वोच्च शिक्षण माझ्या वडिलांचं झालेलं आहे आणि ते पण 3री पर्यंतच झालेलं आहे आणि त्यांच्या पण शाळेच्या दाखल्यावर लिहिलेलं आहे की सतत गैरहजर राहिल्याने नाव कमी केले. म्हणजे मला खूपच चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी आहे असं म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः गावातल्या माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 4थी पर्यंत शिकलेलो आहे. 4थी नंतर 10वी पर्यंत मी माझ्याच गावातल्या शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं तर तालुक्याच्या गावाला मी 10वी नंतर म्हणजे 10वीची जी आपली बोर्डाची एक्झाम असते एसएससीची ती एक्झाम द्यायला पहिल्यांदा मी तालुक्याला गेलो होतो. त्यामुळे आपल्या घरातील शैक्षणिक पार्श्वभूमी जी असते ती आपल्याला खूप काही मॅटर होते किंवा त्याचा खूप काही परिणाम होतो आपल्या पुढे अधिकारी बनण्यावर असं मला वाटत नाही. फक्त आपण एकदा जर निर्णय घेतला तो आपला निर्णय पक्का पाहिजे. आता बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागातील मुलांसमोर जे आदर्श येतात किंवा आपण ज्या लोकांच्या टीव्ही मध्ये मुलाखती बघतो किंवा आपण कुठेतरी लेक्चरला जातो जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आणि तिथं कोणीतरी एखादा उमेदवार असतो स्पर्धा परीक्षा पास झालेला, युपीएससी पास झालेला असतो, एमपीएससी पास झालेला असतो आणि आपल्यासमोर तो येताना असा असतो, भले तो ग्रामीण भागातला जरी असला तो सुटाबुटात असतो, त्याने कोट घातलेला असतो, टाय घातलेला असतो, तो गोरा गोमटा दिसतो. आल्यानंतर तो एकदम फाडफाड पहिले 4-5 वाक्य तरी इंग्लिशमध्ये बोलतो आणि त्याच्या बोलण्यातनं आपल्याला असं जाणवतं की तो 10वीला बोर्डात आलेला आहे, 12वीला बोर्डात आलेला आहे, त्यानं कुठनं तरी IIT मधनं बीटेक केलेलं असतं किंवा एमबीबीएस झालेला असतो आणि त्याच्या आई बाबांनी त्याला पहिल्यापासूनच सांगितलं असतं की बाबा रे तुला सिव्हिल सर्व्हिस मध्ये IAS व्हायचं, IPS व्हायचं, IRS व्हायचंय आणि त्यानं ती एक्झाम दिल्यानंतर तो पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये लगेच पास झालेला असतो. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या डोक्यात जे स्पर्धा परीक्षेचं किंवा हा वेगळा मार्ग चोखावण्याचं जे ध्येय झालेलं असतं ते तिथंच अर्ध धुसर होऊन जातं. कारण आपल्या समोर जे आदर्श असतात ते सुटाबुटातले आदर्श असतात, एकदम स्टँडर्ड वाले असतात, एकदम उच्च शिक्षित असतात असं आपल्याला वाटतं.
पण खरोखर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी एवढा माणूस ब्रिलियंट लागतो का, एवढा हुशार लागतो का, किंवा एवढा आउटस्टँडिंग लागतो का, की त्याला एवढं मेडिकलचं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड पाहिजे का? म्हणजे असे विविध प्रश्न आपल्या समोर असतात. पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून असं सांगू शकेल की मला 4थी-5वी पर्यंत मी एकदम ऍव्हरेज विद्यार्थी होतो. मला ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेतल्या मी शाळेत होतो. मला व्यवस्थित वाचता पण येत नव्हतं. मी 8वी पर्यंत गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे विषय मी प्रत्येक वर्षी नापास होत होतो. 8वी मध्ये मी पहिल्यांदा या तीनही विषयांमध्ये पास झालेलो आहे आणि तेव्हा मला साधारणतः 42% मार्क्स होते. 9वीला मला 48% मार्क्स होते आणि 10वीला मला 54.42% मार्क्स आहेत. म्हणजे याच्यातून तुम्हाला हे लक्षात येईल की मी खरोखर आपण किती हुशार असावं लागतं. मला डिग्रीला पण मी 10वी नंतर आयटीआय करून मी एक्सटर्नल शिकलेलो आहे. मी 5 म्हणजे कॉलेजला कुठल्याही वर्षाला गेलेलो नाहीये. मला एफ वाय ला एटीकेटी लागलेली होती, एस वाय ला पण एटीकेटी लागलेली होती आणि मी 99 साली माझं बीए झालेलं आहे, एक्सटर्नल बीए. त्याला पण मला 50.83% मार्क्स आहेत. म्हणजे माझी शैक्षणिक पार्श्वभूमी जी आहे ती जर तुम्ही बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती हुशार आहे त्यापेक्षा तुम्ही या परीक्षेचा मार्ग निवडल्यानंतर तुम्ही किती सातत्यपूर्णपणे त्याच्यामध्ये अभ्यास करतात किंवा तुम्ही त्याच्यामध्ये किती डिवोशन अभ्यास करतात आणि तुम्ही एकदा तो मार्ग निवडल्यानंतर तुम्ही एखाद्या येणाऱ्या अपयशाने घाबरून मागे पडतात का? तर पहिली गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देताना जो क्रायटेरिया ठेवलेला आहे तर त्यामध्येच आपल्याला स्पष्ट लिहिलेलं असतं की तुम्ही कुठल्याही प्रकारचे ग्रॅज्युएट असावे फक्त. त्याच्यामध्ये आपल्याला काही असं म्हटलेलं नसतं की तुम्हाला तुमची जी डिग्री आहे ग्रॅज्युएशनची त्याच्यामध्ये 60% मार्क पाहिजे, 75% मार्क पाहिजे, असं काही नाहीये. ज्याला 35% मार्क्स आहे तो पण मुलगा ही स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. म्हणजे यातनं आपल्या एक गोष्ट देण्यात येते की स्पर्धा परीक्षा देताना शैक्षणिक पार्श्वभूमी जी आहे ती खूप मॅटर करत नाही. फक्त आपण जेव्हा हा मार्ग निवडू तेव्हा आपण तीव्र इच्छाशक्ती आपली पाहिजे. आता तीव्र इच्छाशक्ती म्हणजे लोक आपण भाषणामध्ये ऐकत असतो की एखादा उमेदवार पास झालेला येतो तो सांगतो प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कठोर परिश्रम, जिद्द, मेहनत, चिकाटी, ह्या अशा गोष्टी आपल्या कानावर पडतात. आता तीव्र इच्छाशक्ती, जिद्द, मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास ह्या गोष्टी कुठं बाजारात भेटत नाही खरं तर. या गोष्टी ग्रामीण भागातले जे स्पर्धा परीक्षा देणारे युवक आहे त्यांच्यामध्ये त्या इनबिल्ट असतात. कारण ग्रामीण भागातल्या मुलाला दैनंदिन जीवनामध्ये हजारो प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचे वडील घरात नसतात, कधीतरी वडील जुगार खेळत असतात, कुठेतरी ते दारू पित असतात किंवा आई कोणाच्या तरी शेतात कामाला जात असते. हा मुलगा पण 7वी-8वी पासून कोणाच्या तरी शेतात कामाला जाऊन आपलं जगणं जगत असतो आणि त्यातनं तो शिकत असतो. त्यामुळे तीव्र इच्छाशक्ती, जिद्द, मेहनत, चिकाटी, कष्टाचे डोंगर हे उपासण्याची त्या मुलाला 5वी-6वी पासूनच सवय असते. आता आपला व्याख्यानाचा विषय जर बघितला तर ग्रामीण युवकांसमोरील आव्हाने असं आहे. आता कुणीतरी विचारेल की बाबा शहरी युवकांना आव्हाने नसतात का? पण जर ग्रामीण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचं प्रमाण जर आज आपण बघितलं तर 90% मुलं हे ग्रामीण भागातूनच आलेले असतात. कारण ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा परीक्षांचं आकर्षण असतं आणि त्या फील्डमध्ये गेल्यानंतर ते चांगले चिकाटीनं टिकून राहतात आणि पुढे जाऊन चांगला अभ्यास करतात. आणि त्यांना त्यांच्या डिग्र्या पण अशा असतात, मेडिकल बीई असे नसतात आणि त्यांना लगेच जॉब पण मिळत नाही. त्यांना तेवढा ऍक्सेस नसतो. ग्रामीण भागातली बरीच मुलं ग्रॅज्युएशन होईपर्यंत पण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जात नाही अशी त्यांची पार्श्वभूमी असते. तर आपल्यामध्ये हा जो न्यूनगंड असतो की मी ग्रामीण भागातून आलोय, माझी शैक्षणिक पार्श्वभूमी नाहीये, तर हा न्यूनगंड पहिल्यांदा काढून टाकायला पाहिजे. हा न्यूनगंड जर एकदा का काढला तर मला वाटत नाही की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायला काही प्रॉब्लेम येईल म्हणून. आता दुसरी आपल्यामध्ये समस्या अशी असते की स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटलं की ग्रामीण भागातला जो उमेदवार असतो त्याच्यावर एक मोठं संकट येऊन पडतं. ते संकट म्हणजे मला इंग्रजी येत नाही आणि दुसरं संकट त्याच्या पाठोपाठ उभं असतं ते म्हणजे मला गणित येत नाही. आणि हे काही एखाद्या दुसऱ्याचं नसतं, ते सगळ्यांचंच संकट असतं. मला स्वतःलाही हेच संकट होते. पण खरोखर स्पर्धा परीक्षा देताना इंग्रजी आणि गणित किती यावं लागतं किंवा त्यासाठी काय करावं लागतं? कारण मला स्वतःलाही मी जेव्हा स्पर्धा परीक्षांच्या मार्गाला निवडला, आता मला तेव्हा खरं तर मी 10वीला मला गणिताला 160 पैकी फक्त 60 मार्क आहेत. म्हणजे मी काय गणितात खूप हुशार विद्यार्थी नव्हतो. पण जर आपली खरोखर इच्छाशक्ती असेल आणि जर आपण थोडाफार सराव केला तर मला वाटत नाही की आपल्याला इंग्रजी आणि गणित या विषयांची पण काही भीती राहील. म्हणजे माझी गणिताची तर परिस्थिती अशी होती, मी जेव्हा 10वीला गेलो तेव्हा मी सगळे शनिवारी उपवास धरायचो कारण मला गणित यायचं नाही आणि ते उपवास धरायचो. गावात एक मारुतीचं मंदिर व्हायचं होतं
तिथं जाऊन सकाळीच त्या मारुतीला आंघोळ घालायचो आणि हार घालायचो आणि सांगायचो की बाबा रे मला गणिताच्या पेपरला तेवढी मदत कर. म्हणजे 10वीला मला काहीतरी भूमितीमध्ये सिद्धता आणि प्रमेय नावाचा प्रकार होता. तर त्या मी सगळ्या सिद्धता आणि प्रमेय पाठ केले होते. तरी पण मला माझी जी सराव परीक्षा झाली त्या सराव परीक्षेमध्ये 150 पैकी 40च मार्क पडले होते. म्हणजे पास व्हायला 52 मार्क लागायचे ते पण मला पडत नव्हते. आणि त्याही पुढचं खरं जाऊन सांगायचं तर आता तुम्ही सगळे माझ्या लहान भावासारखेच आहे, तर तुमच्याशी मी खोटं बोलणार नाही. माझा गणित आणि भूमितीचा जो पेपर आहे तो माझ्या समोर जो मुलगा होता त्याचा मी जसाच्या तसा पाहून लिहिलेला आहे. म्हणजे त्याने त्रिकोण काढलं का मी त्रिकोण काढायचा, त्याने सर्कल काढलं का मी सर्कल काढायचं. आणि त्याने जे लिहिलं ना ते पाहून मी माझा 10वीचा पेपर लिहिलाय. म्हणजे लिटरली माझ्या 2.5 तासाच्या टाचावरतीच होता पेपर संपेपर्यंत दोन्ही पण. आणि त्यातनं मला 60 मार्क्स पडलेले आहेत. म्हणजे खरोखर 10वीला मी एवढा हुशार विद्यार्थी नव्हतो. पण 10वी झाली त्यानंतर मी पुढे कंपनीत कामाला लागलो, ITI करून माझं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला कळालं की स्पर्धा परीक्षा नावाचा काहीतरी प्रकार असतो. मग त्याचा अभ्यास कुठे केला जातो, पुण्याला जातात काही मुलं, काही मुंबईला जातात, काही दिल्लीला जातात. म्हणजे तेव्हा तीच फॅशन होती. तर मी तसा पुण्याला गेलो होतो आणि त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला होता. तर माझ्या मनामध्ये तेव्हा असा न्यूनगंड होता की आपल्याला गणित येत नाही, आपल्याला इंग्रजी येत नाही. पण तिथं जाऊन म्हणजे जर आपली इच्छाशक्ती असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी जमतात. आणि त्याची मी थोडीशी प्रॅक्टिस केली आणि मला त्या जमून गेल्या. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जे आता लेक्चर्स ऐकतात त्या सगळ्या मुलांना 10वी 12वीला चांगले मार्क्स असतील 100%. म्हणजे त्यात काहीच शंका नाही, एकालाही माझ्यापेक्षा कमी मार्क्स नसतील. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमी घेऊन मी स्वतःला अभ्यासाला सुरुवात केली होती. आता ही झाली आपली शैक्षणिक पार्श्वभूमी. आपली दुसरी अडचण अशी असते की स्पर्धा परीक्षा करायच्या म्हणजे खूप पैसे लागतात असं आपल्या डोक्यात समज असतो. कारण आजकाल जर आपण बघितलं स्पर्धा परीक्षांचं फॅड आलंय मार्केटमध्ये. स्पर्धा परीक्षा करायची असेल तर पुण्याला जायला लागतं, 1 लाख रुपयाचा क्लास लावायला लागतो. दिल्लीला जायला लागतं, तिथं 1.5 लाख रुपयाचा क्लास लावायला लागतो. किंवा मुंबईला जावं लागतं, किंवा कोल्हापूरला जायला लागतं, किंवा नागपूरला जायला लागतं. तर खरोखर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आपली आर्थिक पार्श्वभूमी खूप चांगली लागते का? किंवा आपल्याला खरोखर एखादा एवढा महागडा क्लास लावावा लागतो का? मी स्वतः जेव्हा पुण्याला स्पर्धा परीक्षा करायला गेलो तेव्हा मी पुणे विद्यापीठामध्ये सकाळी 5 ते 8 कमवा आणि शिका योजनेत काम करायचो आणि उरलेला दिवसभर अभ्यास करायचो. आणि ह्या सगळ्या मी साधारणतः मला आता बरेच दिवस लागले, पास व्हायला 7-8 वर्ष लागली. त्याचं मी कारण सांगतो. मी पहिले 4 वर्ष फक्त मला युपीएससी माहितच नव्हतं, मला फक्त PSI व्हायचं होतं. दुसरं मला काही व्हायचं नव्हतं. पण 2003 मध्ये माझा एक रूम पार्टनर होता अजित जोशी नावाचा. तो युपीएससी मधून सिलेक्ट झाला आणि तो आय एस झाला. तो आय एस झाल्यानंतर मला कळालं की एमपीएससीतल्या PSI STI असिस्टंट पेक्षा युपीएससी खूप मोठी असते. आणि युपीएससी मोठी असल्यानंतर ते समजल्यानंतर मला असं समजलं की युपीएससीचा अभ्यास कुठं करतात. तर मी ती चौकशी केली तर मला समजलं की पुण्यामध्ये असे असे क्लासेस आहे, त्यांची एवढी फीज आहे. आणि माझी कधीच परिस्थिती नव्हती एवढी फी भरणे एवढी. त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचं जे SIC नावाचं मुंबईला इन्स्टिट्यूट आहे तिथे ऍडमिशन घेतलं. तिथं मी एकदा प्रिलिम्स नापास झालो. त्यानंतर मी पुढच्या वर्षी रत्नाकर गायकवाड सरांनी यशदा ओपन केलं होतं पुण्यामध्ये. त्या यशदाची एंट्रन्स दिली आणि तिथून पुढची माझी युपीएससीची मी मेन्स दिली. म्हणजे मी कुठलाही पुण्यातला महागडा क्लास लावला नाही आणि त्याच्या वाचून माझं कुठलंही अडलं नाही. आणि आजही मला वाटत नाही की कुठल्याही विद्यार्थ्याला कुठला तरी महागडा क्लास लावायची जाऊन गरज आहे. आता बघा गेल्या 6 महिन्यापासून कोरोना चालू आहे. आता तुमची 4 ऑक्टोबरला युपीएससीची प्रिलिम्स आहे, 11 ऑक्टोबरला एमपीएससीची प्रिलिम्स आहे. आणि तुम्ही जे मुलांनी अभ्यास केलाय ते पास होणारच आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही क्लास केला किंवा क्लास केला नाही याचा तुमच्यावर मला वाटत नाही की कुठे काही फरक पडेल असं ही एक्झाम देताना. तरी मग आता कोणीतरी जर तुम्हाला येऊन सांगितलं की बाबा रे तू हा क्लास केला म्हणून पास झाला तर त्यात काही अर्थ नाहीये. आणि खरोखरच क्लास करायलाच पाहिजे असं जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने बार्टी आहे, यशदा आहे, SIC मुंबई आहे, किंवा SIC भरपूर ठिकाणी आहे त्याचा क्लास करा. आणि तिथे ज्या मुलांचा नंबर लागणार नाही त्यांना जर वाटत असेल की मला करायचंच आहे तर त्यांनी एखादा 8-10 हजार रुपये घालून फाउंडेशन कोर्स करा. पण आपल्या गावाकडली शेती विकून, आईचं मंगळसूत्र गहाण ठेवून, किंवा कुठेतरी बँकेचं कर्ज काढून पुण्याला जाऊन 1 लाख रुपयाचा क्लास लावा, मग तिथं खोलीमध्ये राहायला 5,000 रुपये भाडं लावा आणि कुठल्या तरी पेठेमध्ये राहा. कृपया हे करू नका. कारण आपला अभ्यास आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सगळे तुमच्या गावात आहे, कोणी पुणे मुंबई दिल्लीमध्ये नाहीये. मला वाटत नाही की कोणाचा अभ्यासामध्ये काही अडलं असेल. म्हणजे बिलकुल अडत नाही खरं तर. कारण हे बघा एक साधं लॉजिक, त्या कोंबडी कुठे नेली तरी तेवढं चांगलं होतं. आता पुढचा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की ग्रुप डिस्कशन सर याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन करावं लागतं आणि खूपच हे होतं, मग त्याच्यातून थोडासा फायदा होतो वगैरे. ग्रुप डिस्कशन मी स्वतः पण केलेलं आहे. ग्रुप डिस्कशनचं असं होतं, आपण ग्रुप डिस्कशनला बसतो, पहिले 7-8 मिनिटं काहीतरी अभ्यासाचा विषय डिस्कस करतो.
आणि नंतर 10 मिनिटानंतर आपण प्रकटतो आणि पुढचा 1 तास दुसऱ्याच विषयावर चर्चा करतो. मला वाटत नाही की या सगळ्या गोष्टींची गरज आहे म्हणून. आणि ज्याला खरोखर ज्याच्याकडे पैसे जास्त झाले असेल, आपण ग्रामीण भागातले उपेक्षित वर्गातले मुलं ऐकताय माझं जे लेक्चर व्याख्यान ऐकताय ते, त्यांच्यासाठी मी स्पेशली सांगतो की या कुठल्याही प्रकारच्या याची गरज नाही राहत. आज युपीएससीचे म्हणा, एमपीएससीचे म्हणा, सगळ्या गोष्टींचे ऑनलाईन व्याख्यान उपलब्ध आहेत. कुठल्याही विषयाचं ऑनलाईन व्याख्यान क्लिक करा, तुम्हाला त्या विषयाचं ऑनलाईन व्याख्यान दिसेल. ते व्याख्यान जर तुम्ही ऐकलं तर मला वाटत नाही की तुम्हाला त्या व्याख्याना व्यतिरिक्त दुसरं काही गरज पडेल. कारण युट्यूबवर ज्या लोकांनी व्याख्यानं अपलोड केलेले आहेत ते त्या त्या विषयातले, महाराष्ट्रातले असेल किंवा भारतातले असेल, आज तज्ञ समजले जातात. तर त्यामुळे स्पर्धा परीक्षा करताना कुठला तरी महागडा क्लास लावायला पाहिजे किंवा आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली असेल हा न्यूनगंड पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका, त्याची काही गरज नाही. आता या पुढचा प्रश्न असा असतो की सर मी पहिल्यांदा एसटीआय करू, असिस्टंट करू, की राज्यसेवा करू का युपीएससी करू. कारण आपल्या डोक्यावर गारूड पडलेलं असतं. आता याच्यामध्ये स्पेशलायझेशन असतं स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचं माझ्या माहितीप्रमाणे. काही लोक फक्त म्हणतात की मी फक्त युपीएससीचीच देणार, काही म्हणतात मी फक्त राज्यसेवाच देणार, काही म्हणतात मी फक्त पीएसआयच देणार. पण तुम्ही जर एक गोष्टीचा अभ्यास केला, या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा जो सिलेबस आहे तो सगळ्यांचा ऑलमोस्ट सारखाच आहे. तुम्ही तलाठी पासून कलेक्टर पर्यंत सगळ्या एक्झामचा सिलेबस बघा, त्याच्यामध्ये इतिहास सारखा आहे, भूगोल सारखा आहे, त्यानंतर सायन्स सारखा आहे, बुद्धिमापन चाचणी सारखी आहे, चालू घडामोडी सारखी आहे. फक्त त्याची काठिण्य पातळी थोडीफार खालीवर होती. म्हणजे 10-15% थोडंफार इकडं तिकडं जर केलं तर तेवढा एक बदल आपल्याला जो आहे की त्याच्याशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. आता आपण सगळे मुलं ग्रामीण भागातले, त्यामुळे मी तुम्हाला असा सल्ला देईल की आपण तुम्हाला जे तुमचं ध्येय आहे त्याचाच अभ्यास करा. सगळे मुलं अभ्यास युपीएससीचाच करा. पण आपली परिस्थिती, आपल्या ग्रामीण भागातलं जीवन, आपल्या घरच्यांकडून असणारा आपल्याला सपोर्ट, आपल्या समोर असणारे विविध संकट, या सगळ्यांचा विचार करून आपल्या समोर आज जेवढ्या एक्झामचे ऑप्शन्स अवेलेबल असतील, म्हणजे तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्या एक्झाम द्यायला सांगा. म्हणजे सगळ्या एक्झाम द्या. त्याचं लॉजिक असं आहे, तुम्ही जेव्हा कुठली एक्झाम देतात ना तेव्हा एक्झामच्या हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 3-4 गोष्टींची जाणीव होते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ही कळते मी वाचलेल्यामधलं काय येतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय ही कळते की आपण परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर बिहेवियर कसं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे ही कळते की आपण तिथे गेल्यानंतर काय काय चुका करतो. कारण बरेच मुलं रोल नंबर टाकताना सुद्धा हात थरथरतो, तो सेट नंबर जो असतो एबीसी तो टाकताना सुद्धा चुकतो, खोडतो. बऱ्याचदा आपण क्वेश्चन्स वाचतो आणि आपल्याला वाटतं की असं 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 आन्सर पहिल्यांदा एक वाटतं, नंतर दुसरं वाटतं. आपण जे दुसऱ्यांदा वाटतो ते टिक करतो आणि बाहेर येतो आणि नंतर कळतं की पहिल्यांदा वाटतं तेच बरोबर होतं. तर म्हणून ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एक्झाम द्या. या सगळ्या एक्झाम दिल्या ना, तुम्ही तिथे जो प्रश्न एकदा वाचाल एक्झाम हॉलमध्ये तो तुमच्या आयुष्यात कधीही चुकणार नाही. आणि जो प्रश्न तिथं चुकेल तो तुम्ही बाहेर येऊन करेक्ट करून घ्याल आणि परत तो तुम्ही मरेपर्यंत तुमच्या ध्यानात राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देताना तलाठ्यापासून सगळ्या परीक्षा द्या. आणि त्यात दुसरं लॉजिक असं आहे, या परीक्षा जेव्हा आपण द्याल तेव्हा आपण ग्रामीण भागातून असतो, आपल्या आजूबाजूचे लोक असतील, आपल्या घरचे असतील, यांना या गोष्टी माहीत नसतात. म्हणजे स्पर्धा परीक्षा काय असतात, त्या कशा होतात हे आपल्या घरात कोणालाही माहित नसतं. पण तुम्ही जर कुठली तरी एखादी परीक्षा पास झाले तर आपल्या घरच्यांचा आपल्यावरचा जो विश्वास आहे तो वाढतो. घरच्यांना कळतं की आपला पोरगा चुकीच्या मार्गाने जात नाही किंवा आपली मुलगी बरोबर करते जे करते ते. आणि त्या आत्मविश्वासातून आपण पुढची परीक्षा जी देतो तिच्यासाठी आपल्याला घरच्यांचं पाठबळ असतं, आपलंही मनोबल वाढलेलं असतं आणि मग त्यातून आपण चांगला अभ्यास करतो. आणि बऱ्याचदा असं होतं की आपली आर्थिक परिस्थिती नसते की पुढच्या परीक्षेचा आपण अभ्यास करू. बऱ्याचदा वय वाढतं, 27-28 वर्ष वय वाढतं आणि मग आपल्याला टेन्शन यायला सुरुवात होते. आणि आपण जेव्हा एखादा जॉब करतो तेव्हा तिथं आपला कुठेतरी सिलेक्शन झालं की त्याचा अर्थ असा आहे की आपला 60% अभ्यास झालेला असतो, आपल्याला नंतर फक्त ब्रशअप करायचा असतं 40%ला. तर ते सिलेक्शन झाल्यानंतर आपण थोडा थोडा अभ्यास करत मिळेल त्या टाइम मधून किंवा नंतर एखादा महिना सुट्टी टाकून त्याचा अभ्यास करू शकतो. त्यामुळे प्लॅन बनवताना असा बनवाल. आता मलाही माहिती की सगळे मुलं युपीएससी पास होणार नाही, तुम्हालाही माहिती आहे की सगळे मुलं युपीएससी पास होणार नाही. इनफॅक्ट मी जेव्हा महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी लेक्चर दिले तेव्हा मला युपीएससी पास झालेल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की बाबा रे कशाला पुढच्या पिढीचं वाटोळं करतोय. तर त्यावर माझं असं जस्टिफिकेशन होतं किंवा माझं असं स्पष्टीकरण होतं. म्हणजे प्रॅक्टिकली ते खरं पण आहे. माझ्या ग्रामीण भागातले मी ज्या लोकांमधून आले ते मुलं नाही युपीएससी झाले तर तहसीलदार होईल, डेप्युटी कलेक्टर झाला, नाही ते पण झाला तर तो मंत्रालयात असिस्टंट होईल, पीएसआय होईल, एसटीआय होईल आणि नाही एसटीआय पीएसआय झाला तर कमीत कमी तो तलाठी होईल, पोलीस कॉन्स्टेबल तरी होईल. कारण उद्या गावात बोंबा मारत फिरण्यापेक्षा तो ह्यातून कुठेतरी कामाला लागेल.
आणि ग्रामीण भागातला मुलगा असा असतो, मी जवळून पाहिलेला आहे, त्यानं जर एखादी गोष्ट एकदा हातात घेतली तर तो सोडत नाही, कारण तो प्रचंड चिकट असतो. म्हणजे एकदा बिलागला ना की तो बिलकुल म्हणजे बिलकुल सुटत नाही, कारण त्याला चहा नाश्ता लागत नाही, त्याला जेवायला उपासमार झाली तरी चालते, त्याला अभ्यास करायला एसी लागत नाही, त्याला चांगले कपडे लागत नाही. म्हणजे ते तळकट मळकट आणि कामाला बळकट असं म्हणतात ना, निभार मराठी भाषेमध्ये, तर तसा ग्रामीण भागातली मुलं हे निभार असतात. त्यामुळं तुम्ही जेव्हा या मार्गाला जाल तेव्हा तुमच्यासाठी ही गोष्ट खूप अवघड अशी काही नाहीये. त्यामुळे हे करताना खूप असं काहीतरी अवडंबर करा, पुण्या मुंबईला जा, महागडा क्लास लावा किंवा हे करा, असं काही करू नका. सगळ्या परीक्षा द्या आणि त्या परीक्षा देताना जी गोष्ट आपल्या हातात येईल ती गोष्ट घेऊन मग पुढचं करायला हे करा. आणि बऱ्याचदा आता गेल्या 5-6 महिन्यापासून तुम्ही एक बघितलं की आता सगळीकडे कोरोना कोरोना चालू आहे. तर या कोरोनाच्या टेन्शन मध्ये बरेच मुलं खचून गेलेले आहेत. म्हणजे असं कोरोनाचं आता जसं संकट आलेलं आहे, तसं संकट आमच्याकडे मी जेव्हा अभ्यास करायचो 2008, 9, 10 मध्ये, तेव्हा पण तुम्हाला जर तुम्ही आठवलं तर स्वाईन फ्लू नावाचा एक आजार आला होता आणि त्याच्यावर पण खूप दिवस अशी व्हॅक्सिनच आली नव्हती. स्वाईन फ्लू मध्ये पण काहीतरी टेस्ट केली का माणूस मरून जायचा 3-4 दिवसामध्ये, आता जसं कोरोनाचं चालू आहे तसं. त्यामुळे ही संकट येतच असतात प्रत्येकावर. असं समजायचं की जेवढी संकट येतील तेवढ्या आपल्याला संधी पण असतात. आज तुम्हाला संकट आली तर तुम्ही गावाकडे असाल सगळे, गावाकडे आहात तर आता शेतातला कामाचा सीझन आहे, तर तुम्हाला जवळून पाहायला मिळेल की आपली आई वडील काय कष्ट करतात, काय मेहनत करतात. आणि आपण पुण्या मुंबईमध्ये जेव्हा राहतो तेव्हा आपल्याकडे येणारा 1 रुपया आपली आई किंवा आपला वडील आपल्याला कोणत्या पद्धतीने पाठवतो त्याची तुम्हाला आज जाणीव होत असेल. आणि ती होत नसेल तर 2 दिवस शेतात काम करा, तुम्हाला ती जाणीव पण होईल. त्यामुळे असं मनात ठेवू नका की बाबा रे आता हे कोरोना आला आणि त्याच्यात आता मी कसं करू काय करू. परीक्षेला जेव्हा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाल तेव्हा जी बेसिक काळजी आहे ती काळजी घेऊन जा. पण यातनं तुम्हाला नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल, कारण जीवनात संकट येतच असतात. पण त्या संकटाचा जर आपण भाऊ करून लढत बसलो तर त्याला काही त्याचा उपयोग होणार नाही. आणि असं समजायचं त्याही पुढची गोष्ट की संकट त्याच लोकांवर येतात की ज्यांच्यामध्ये ते सहन करण्याची हिंमत असते. म्हणजे आता याचा अर्थ असाही नाही की बाबा रे तुम्ही खूप वेळेस नापास होत असा, 7-8 वेळेस नापास हो आणि मग माझ्यावर खूप संकट आले आणि मग मी आता हे होणार. कारण आमच्या काळामध्ये म्हणजे मी जेव्हा युपीएससीचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला सुरुवात केल्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये तेवढा अवेअरनेस नव्हता. तेव्हा आम्हाला एवढं मटेरियल पण अवेलेबल नव्हतं. आज तुमच्या समोर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तुम्हाला सगळ्यांना नेट अवेलेबल आहे, तुम्ही ग्रामीण भागात कुठेही असा, तुम्हाला युट्यूबच्या चॅनल्सवर लेक्चर्स अवेलेबल आहे, तुम्हाला सगळ्या लोकांचं गायडन्स अवेलेबल आहे. तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या असेल सगळ्या संस्था तुमच्या पुढे उभ्या आहेत हात जोडून. फक्त गरज आहे की आपण जीव तोडून आणि जीव ओतून अभ्यास करण्याची. आणि अभ्यास करताना करायचं जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा स्वतःसाठी करा. मी कोणाला तरी दाखवण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतोय असं कृपया करू नका. कारण 10 लोक करताय म्हणून मी पण त्यात उडी घेतली आणि मी अभ्यास करायला सुरुवात केली असं करू नका. आपल्याला जेव्हा मनातून वाटेल ना की मला अभ्यास करायचा आहे तेव्हाच ते अभ्यास करा. कारण आपण जेव्हा स्वतःच्या मनानं निर्धार करतो तेव्हा कुठलंही काम अर्ध झालेलं असतं आणि उरलेलं अर्ध काम असतं ते म्हणजे पुढचा अभ्यास करणं. तर ते एकदा आपला निश्चय एवढा दांडगा पाहिजे की त्यात एकदा उडी मारल्यानंतर तेव्हा आपलं अर्ध सिलेक्शन तेव्हाच झालेलं पाहिजे. उरलेलं अर्ध काम जे आहे सिलेक्शनचं ते फक्त आपल्याला अभ्यास करणं राहतंय. आता बऱ्याचदा आपलं कधी कधी स्पर्धा परीक्षा देताना इंटरॅक्शन शहरातल्या मुलांबरोबर होतं. त्यांचं जेव्हा आपण इंग्रजी बघतो, जेव्हा मी पण बघायचो म्हणजे ते दिसायला एकदम खूप गोरेगोमटे असतात, त्यांचं इंग्लिश एकदम स्टँडर्ड असतात, शहरी असतात, ते बोलतात पण एकदम सुशिक्षित. त्यांचं जेव्हा इंग्लिश आपण ऐकतो तेव्हा ते एकदम येस येस या नो आय वॉज थिंकिंग अबाउट दिस वगैरे असं काहीतरी ते बोलतात. आणि ते ऐकलं की आपण असं भुजबळण्यासारखं घाबरतो, अरे बापरे असं काय आपलं खरं नाही. पण खरोखर एवढं इंग्रजी भारी लागतं का? तर आताच मी जसं सांगितलं, ग्रामीण भागातले मुलं मुलताच हुशार असतात, ते एकदम चिकट असतात. शहरातले मुलं हुशार असतात त्यात काहीच शंका नाही. पण ते कधीपर्यंत हुशार असतात? जोपर्यंत ग्रामीण भागातली मुलं स्पर्धा परीक्षांच्या याच्यामध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत. एकदा आपण त्याच्यामध्ये उडी मारली का त्या मुलांना पण त्यांना जाणवतं की हे पण मुलं एकदम बेकार आहेत, हे एकदा चिकटले की सोडत नाही. कारण ग्रामीण भागात आपण बघितलं असेल, एकदा मुंगा जेव्हा चावतो तेव्हा आपण तो असा ओढला ना त्याची मान तुटते पण तो सुटत नाही. तर अशी ग्रामीण भागातली मुलं मुंग्यासारखी चिकट असतात, कारण त्यांनी खूप संकट पचवलेली असतात. त्यामुळे ते कुठल्याही याला घाबरत नाही. आणि या अशी जेव्हा अनिश्चितता येते ना तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्या अभ्यासाचं एक चांगलं नियोजन पद्धत वेळापत्रक बनवा. बनवण्याचं कारण असतं ना, बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं, मी एका दिवसामध्ये 4 विषय वाचू की कसं करू काय करू. तर प्रत्येक दिवसाचा आपला टाइम टेबल बनवाल आणि टाइम टेबल बनवताना ते सकाळी 5:30 पासून उठून बनवाल.
आणि मग त्याच्यामध्ये सकाळी 5:30ला उठला, अर्ध्या तासात फ्रेश झाला, नंतर अर्धा पाऊण तास योगा आणि प्राणायाम नक्की करा. कारण त्यातनं आपला पुढचा जो दिवस आहे तो एकदम फ्रेश जातो. आणि त्यानंतर अभ्यासाला बसा. सकाळच्या सेशनमध्ये आपल्याला जो विषय थोडासा अवघड वाटतो तो घ्याल. नंतर दुपारी किंवा संध्याकाळी 5-6 पर्यंत आपल्याला जे विषय सोपे वाटतात इझी ते घ्याल. आणि संध्याकाळी 6 नंतर जुने झालेले क्वेश्चन पेपर असेल, त्यानंतर आपल्या चालू घडामोडी असेल, बुद्धिमापन चाचणी असेल किंवा गणित असेल, या गोष्टी करा. कारण दिवसभर अभ्यास करून आपला मेंदू जो आहे तो थोडासा थकलेला असतो आणि त्याला थकवा आलेला असतो. त्यामुळे मग आपली ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती कमी होते. म्हणून संध्याकाळी ह्या गोष्टी करा, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपण दिवसभर काय केलंय ते. आणि अभ्यासाचं शेड्यूल बनवताना जेव्हा एक विषय घ्याल, तुम्ही आता समजा इतिहास घेतला तर त्यावेळेस फापट पसारा 10-12 पुस्तकं वाचत बसू नका. कुठलेही स्टँडर्ड 2 पुस्तकं घ्या. एका पुस्तकामधून 90% कव्हर झालेलं असतं. उरलेले जे काही क्वेश्चन्स येतात ते 10% दुसऱ्या पुस्तकात येतात. 2 पुस्तकांची व्यवस्थित रिव्हिजन करा. पुस्तक घेताना ते स्वतःच घ्या. त्याचं कारण असं आहे, पुस्तक जेव्हा आपण हातात धरेल तेव्हा काहीतरी पेन्सिल किंवा मार्कर हातात ठेवा. ते वाचताना त्याला कुठेतरी अंडरलाईन करा, कुठेतरी गोल करा, कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेवा, कुठेतरी कोपऱ्यात स्टार करा. म्हणजे जेव्हा तुम्ही सेकंड रिव्हिजन कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपण कधीतरी हे वाचलंय. आणि जेव्हा तुम्ही एक्झामच्या सेंटरला जाल तेव्हा जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स वाचाल तेव्हा तुम्हाला खाली जे 4 ऑप्शन दिसतील तेव्हा तुम्हाला लगेच क्लिक होईल की आपलं उत्तर हे आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना आपलं डोकं ठिकाणावर राहण्यासाठी या गोष्टी करा. आणि संध्याकाळी 5-6 नंतर जेव्हा तुम्ही बुद्धिमापन चाचणी, गणित किंवा जुने झालेले क्वेश्चन पेपर किंवा चालू घडामोडी हे विषय वाचायला घ्याल तर तेव्हा तुम्हाला बरोबर तुमच्या लक्षात येईल की आपण दिवसभर थकलोय आणि हे वाचताना आपल्याला इझिली हे करता येते. आणि रात्री जेव्हा झोपाल 10:30 किंवा 11ला तेव्हा आठवून पहा की दिवसभर आपण काय वाचले. ते जर आठवलं नाही तर असं समजायचं की आपण डोकं जाग्यावर न ठेवता अभ्यास केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी परत तेच वाचायची गरज आहे. त्यामुळे साधारणतः एक विषय घेतला ना की तो 2-3 दिवस वाचायचा आणि त्यानंतर मग संध्याकाळी त्याचं थोडंसं आठवायचं. आणि कुठल्याही एक्झामचा सिलेबस पहिल्यांदा बघून घ्या. कारण जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सिलेबसच्या बाहेरचं काहीच येत नाही. तर सिलेबस पहिल्यांदा व्यवस्थित बघा आणि मग त्या सिलेबसनुसार अभ्यासाला सुरुवात करा. आता ग्रामीण भागातले आपण असल्यामुळं आपल्या समोर फक्त अभ्यास करणं किंवा आर्थिक किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी एवढी एक संकट नसतं. आपल्या समोर बाकीचे सोशल संकट पण खूप असतात. आपल्या समोर सोशल संकट असे असतात, बाबा रे तुझ्या बरोबरच्या सगळ्या पोरांचे लग्न झाले, त्यांना पोरं झाली. तो इथं कामाला लागला, तिचे तिथं कामाला लागले, तिला 2 पोरं झाले, याने एवढा हुंडा घेतला, त्याने एवढा हुंडा घेतला, असे खूप सारे संकट असतात. पण जेव्हा आपण या मार्गाला जाऊ त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की आज जे लोक आपल्याला त्रास देत आहे किंवा जे लोक आज आपल्याला नाव ठेवताय तेच लोक उद्या तेव्हा जेव्हा तुम्ही पास व्हाल तेव्हा तुमच्या मागे असतील, तुमच्या सोबत असतील. कारण मी स्वतः या सगळ्या गोष्टींमधून गेलेलो आहे. मी जेव्हा अभ्यास करायचो पुण्याला तेव्हा माझ्या गावाकडं माझं लव्ह मॅरेज झालेलं होतं. म्हणजे गावात सगळीकडे माहित होतं की याने पुण्यामध्ये लव्ह मॅरेज केलेलं आहे म्हणून. म्हणजे मी एक्झाम पास व्हायच्या अगोदरच माझ्या गावातल्या लोकांनी आणि विशेषतः आपल्यापेक्षा तुम्ही जर बघितलं सामाजिक प्रॉब्लेम सांगतो. आपण जेव्हा काहीतरी करायला जातो ना वेगळा मार्ग तेव्हा आपल्या आई वडिलांपेक्षा आपले नातेवाईक आणि शेजारी पाजारी यांना जास्त काळजी असते. ते जास्त विचारतात सारखे सारखे येऊन, अरे काय करतोय तो, कुठे गेला, त्याच्या बरोबरच्या आमच्या ह्यानं हे केलं, त्याच्या बरोबरच्या आमच्या त्यानं ते केलं. त्यामुळे तुम्ही असं कधीच कन्सिडर करू नका की त्याच्या बरोबरचा माझ्या बरोबरचा हा इथं गेला त्यामुळे मी मागे राहिलो. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडतो तेव्हा आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपण एकाच दिवसात एका रिझल्ट त्यांच्यापेक्षा हजारो लाखो किलोमीटर पुढे निघून गेलेलो असतो. कारण मी आज जेव्हा माझ्या गावातल्या मुलांबरोबर कम्पेअर करतो तेव्हा मला स्वतःला जाणवतं की माझ्यासोबत जे 10वी-12वीला मुलं पहिले आले होते ते आज कुठे आहे आणि मी कुठे आहे. तर त्यामुळे स्पर्धा परीक्षा हा एकमेव मार्ग असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अशी एक मोठीशी जंप मिळते लगेच. पण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चांगला अभ्यास करायला पाहिजे. हे ग्रामीण भागातले जे सोशल प्रॉब्लेम असतात की तू काय करतो, ती काय करते, तिचं लग्न झालं का, याचं लग्न झालं का, याने किती हुंडा घेतला, याच्याकडे दुर्लक्ष करा. घरच्यांना विश्वासात घ्या. आपले आई वडील असतील किंवा बहीण भाऊ असतील जे आपल्याला पैसे देतात त्यांना एकदा व्यवस्थित सांगा की मी असं असं करतो आहे आणि आता असं असं माझं आहे. त्यामुळे मी आता 2-3 वर्ष या सगळ्या गोष्टींमधून माझा याचा लग्नाचा वगैरे विचार करू नका. कारण लग्न करायला अक्कल लागत नाही, पोरं व्हायला तर बिलकुल अक्कल लागत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांच्या होतात. फक्त एक गोष्ट आपल्या घरच्यांना समजून सांगा, मी करेल ते व्यवस्थित करेल आणि आपल्या घरच्यांशी प्रामाणिक राहा. कारण आपल्याला जो घरातनं 1 रुपया येतो तो आपले आई वडील बहीण भाऊ शेतात कुठेतरी उन्हातानात काम करतात आणि त्यातनं ते पाठवत असतात. बऱ्याचदा मुली असतात, मुलींना प्रॉब्लेम असे असतात की त्यांचं ग्रामीण भागामध्ये मुलगी 18-20 वर्षाची झाली की त्यांचं लगेच लग्नाला बघायला सुरुवात करतात. आणि घरचे थांबत नाही, शिकलेले नसतात.
त्यांना मुलगी म्हणजे कुठेतरी ओझं वाटत असतं प्रामाणिकपणे सांगायचं तर, माझी बहीण असली तरी मी तोच विचार करेल, आणि तेच करतात लोक विचार आजही. त्यामुळे मुलींना खूप लिमिटेशन्स येतात. त्यामुळे मुली जर असेल तर मुलींनी असं ठरवून घ्यायचं की बाबा रे, मी जर हा मार्ग निवडला तर मी लग्नानंतर परत याचा अभ्यास करेल. कारण मुली ह्या मुलांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात, मुलांपेक्षा जास्त शिस्तबद्ध असतात. कारण तुम्ही एका मुलीचा आणि एका मुलाचा जर पेपर घेतला तर मुलाचा पेपर जो असतो त्याच्यात रोल नंबर टाकण्यापासूनच अशी कुठेतरी गिचमिड केलेली असते, उत्तर लिहिताना कोपऱ्यात गिचमिड केलेली असते. पण मुलीचा जो पेपर असतो तो असा शिस्तबद्ध लाईन मध्ये असतो, एकदम टापटीप मध्ये लिहिलेला असतो, त्यामुळे त्या लवकर पास होतात. त्यामुळे जर मुली असेल तर त्यांनी कुठेही असा न्यूनगंड बाळगू नका की बाबा रे, आता माझं वय 22 वर्ष झालेलं आहे, घरच्यांनी लग्न करून दिलंय, पुढे मी काय करू, मला मुलं झालेत किंवा माझा नवरा मला अभ्यासाला वेळ देत नाही किंवा घरचे अभ्यास करून देत नाही. जेवढा वेळ मिळेल, 2 तास मिळेल, 3 तास मिळेल, त्यातनं अभ्यास करा आणि सगळ्या परीक्षा द्या. कारण एक मुलगा जर पास झाला तर तो एकट्यासाठी होतो, पण मुलगी जर अधिकारी झाली तर ती सगळ्या घरादाराला पुढे नेते, सगळ्या समाजाला पुढे नेते. आणि मुलींचं बिहेवियर जे आहे ते मुलांपेक्षा आजही समाजामध्ये चांगलं असतं. त्यामुळे मुलींसाठी मी स्पेशली सांगेल की तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला समाजासाठी, लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, तर अभ्यास करताना असा परफेक्ट करा. आणि त्यामध्ये जर असा हर्डल आला, लग्न असेल वगैरे, ठीक आहे, 1-2 वर्ष लग्न डिले करायचा प्रयत्न करा. पण ग्रामीण भागामध्ये अशिक्षित आई वडील असतात, त्यांना कळत नाही, ते त्यांची जबाबदारी संपवण्याचा प्रयत्न करतात. लग्न जर झालं तरी पण अभ्यास करा, आणि जी एखादी पोस्ट मिळेल त्या पोस्टवर राहून पुढचा अभ्यास करत राहा. आणि आपल्याला ज्या इच्छित स्थळी पोहोचायचंय तिथं पोहोचल्याशिवाय अभ्यास थांबवू नका. कारण आजही जर आपण बघितलं, प्रशासनामध्ये खूप मुली असतात. आता प्रेरणा देशभ्रतार मॅडम आहे डीजी तुमच्या बार्टीच्या, त्या पण अशाच सगळ्या परिस्थितीमधून गेलेल्या आहेत. पण आपण जर एकदा निर्णय अभ्यास करायचा घेतला तर कुठेही कृपा करून मागे पाहू नका. आता अभ्यास करताना बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा एक्झामचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये खूप वेळेस अनिश्चितता येऊन जाते. आता एमपीएससीने 4 वेळेस एक्झाम मागे पुढे केली वगैरे, असं काही ना काही चालूच असतं. मग त्यावेळी काय होतं माहिती का, आपलं जे मोटिवेशन आहे ना मुलांना वाटतं अरे रे बापरे बापरे, गेली माझी एक्झाम पुढे, आता मी काय करू, आता कसं होणार. पण हे कायम होतच असतं. मी जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो तेव्हा 2001 ते 2003 राज्यसेवेची ऍडच आलेली नव्हती 2-3 वर्ष. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं की बाबा रे, आपण कुठल्या अंधार याच्यामध्ये उडी मारली, आणि वरतून माझ्यावर संकट पण हजारो प्रकारची होती. पण आज जर आपण बघितलं तर त्या मानाने आयोगाच्या परीक्षा कंटिन्युअसली होत असतात. त्यामुळे तुम्हाला असं एवढं हे नाहीये. आणि परीक्षा देताना तुम्ही बँकिंगच्या एक्झाम द्या, स्टाफ सिलेक्शनच्या पण एक्झाम द्या, या एक्झाम कडे मराठी मुलं बिलकुल वळत नाही. कारण स्टाफ सिलेक्शनच्या वगैरे ज्या एक्झाम आहे त्या पण एकदम चांगल्या पोस्ट असतात, बँकिंगच्या पण चांगल्या पोस्ट असतात. आणि त्यातनं आपल्याला काय होतं माहितीये का, कुठेतरी स्टॅबिलिटी येऊन जाते. आपण जर आज स्टाफ सिलेक्शन वगैरे या एक्झाम बघितल्या तर त्यात सगळे उत्तर भारतीय लोक देतात. आपली मराठी मुलं ह्या एक्झाम देतच नाही. आपण फक्त PSI STI आणि असिस्टंट याच्यावरच लटकून बसतो. तर कृपा करून तेवढा जो आपला संकुचित दृष्टिकोन आहे तो सोडून द्या, आणि बँकिंग असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, या सगळ्या एक्झाम द्या. ज्या एक्झामला आपण इलिजिबल आहे त्या एक्झामला आपण बसलंच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कधी कधी असं वाटलं पाहिजे की ह्या रविवारी माझी एक्झाम का नाही. म्हणजे एवढ्या तीव्रतेने आपण सगळ्या एक्झाम द्या. आणि एकदा तुम्ही पास झाल्यानंतर कुठलीही परीक्षा पास झाली ना ती घ्या, आणि मग पुढच्या परीक्षेचा एक्झाम करत बसा, अभ्यास करत बसा. म्हणजे आता यामध्ये काय होतं, बऱ्याचदा आपल्याला अटेम्प्ट असतात 5-7 अटेम्प्ट. जेव्हा आपला चांगला अभ्यास होईल तेव्हाच अटेम्प्ट परीक्षेचा द्या. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती का, काही मुलं आहे ना, एक्झाम कशी असते हे पाहण्यासाठी युपीएससीच्या हॉल मध्ये जातात. आता काही मुलांचं सोडून द्या, मी स्वतःच माझा पहिला युपीएससीचा अटेम्प्ट जो आहे तो असाच दिला होता. मी FY ला होतो, 1998 साली मी युपीएससीचा फॉर्म भरला होता, आणि माझा पहिला अटेम्प्ट दिला होता असाच द्यायचा म्हणून. मला हे सुद्धा माहित नव्हतं की पेन्सिल लागते, मी पेन घेऊन गेलो होतो. आणि मी जेव्हा पेपर वाचला ना तो प्रिलिमचा, तेव्हा त्याच्यामध्ये माझा एकच प्रश्न ओळखीचा होता त्या पेपरमध्ये, कोकण रेल्वे कुठून कुठे जाते काहीतरी. म्हणजे मला उत्तर येत नव्हतं, फक्त मी कुठे ऐकलं होतं कोकण रेल्वे हे नाव. तर असे मूर्खपणा आपण करू नका कृपा करून, आम्ही जे केलेले ते. कारण आम्हाला कुणी सांगायला नव्हतं. तर आपण जी एक्झाम द्याल तिचा सिलेबस आपण अगोदर प्रत्येक पहा, त्याचा आपला अभ्यास किती झालाय ते पहा, त्यातले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवून बघा, आपला स्कोर किती येतोय ते बघा, आणि मग परीक्षेला सामोरं जा. आता प्रिव्हियस इयरचे पेपर सोडवा म्हणजे असं करू नका की मी दर आठवड्यातून 2-2 पेपर सोडत बसलो, म्हणजे अभ्यास राहिला बाजूला आणि पेपरच सोडत बसलो. म्हणजे असं म्हणतात ना की आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. त्यामुळे पहिल्यांदा चांगला अभ्यास करून घ्या, आणि एक्झाम एखाद्या महिन्यानं वर आल्यानंतर मग या ट्राय करा या गोष्टींचा, की पेपर सोडून बघा,
कुठल्या विषयामध्ये माझं काय चुकतंय, मला कुठं कमी पडतोय. आणि अभ्यास करताना असा करा, जो विषय तुम्हाला परफेक्ट येतोय ना, त्याचा एक्झाम मध्ये एक पण क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. जो विषय तुम्हाला ऍव्हरेज येतोय त्या विषयाचे इतर विद्यार्थ्यांना एवढे मार्क्स आले पाहिजे. आणि ज्या विषयामध्ये तुम्हाला काहीच येत नाही त्या विषयामध्ये तुमचे कमीत कमी कसे चुकतील याची काळजी घ्या. कारण मी स्वतः असंच फॉलो करायचो. मला जे विषय यायचे ते मी एकदम स्ट्रॉंग करायचो, जे ऍव्हरेज येतात ते ऍव्हरेज करून ठेवायचो, आणि जे बिलकुल येत नाही त्याच्यामध्ये मी कमीत कमी चुका करायचो. मग त्यानं काय होतं, आपण स्पर्धेमध्ये राहतो, आपण स्पर्धेच्या बाहेर फेकले जात नाही. आता बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या मुलांचा प्रश्न असा असतो, म्हणजे मी स्वतः त्या प्रश्नात गेलोय, आपण इंग्रजीची आपल्याला खूप भीती वाटते. मला स्वतःला इंग्रजीची खूप भीती वाटायची, त्यामुळे मी युपीएससीच्या 2 मेन्स घालवलेल्या आहेत मराठी मीडियम मधून देऊन. तर इंग्रजीची भीती घालवण्यासाठी मी काय करायचो ते सांगतो. माझं इंग्रजी एवढं चांगलं नव्हतं, तुमच्यातल्या बऱ्याच मुलांचं चांगलं असेल. तर मी 7वी 8वी 9वीचं एक इंग्रजी ग्रामरचं प्रगती प्रकाशनचं पुस्तक घ्यायचं. तेव्हा ते मराठीमधून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळं मराठीमधून व्यवस्थित एक्सप्लेन करून दिलेलं होतं. ते पुस्तक चांगलं करून घेतलं होतं. आणि त्यानंतर इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन नावाचं एक राजेंद्र पाल आणि प्रेमलता सुरी नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक केलं होतं. आणि त्याशिवाय मी जेव्हा युपीएससीच्या 2 मेन्स मराठीत देऊन नापास झालो आणि तिसरी मेन्स मी इंग्रजीमधून द्यायला घेतली, तेव्हा मी एक काम केलं. मी इंडियन एक्सप्रेस नावाचा पेपर घेतला आणि तो पेपर मी वाचून काढायचो, 1 तास वाचायचो, आणि त्यातले जे शब्द मला येत नाही ना ते शब्द मी इकडे बाजूला लिहून ठेवायचो वहीमध्ये आणि त्याचे अर्थ लिहायचो. साधारणतः 1 महिना मी ही प्रॅक्टिस केली. आणि त्यानंतर मी युपीएससीचा माझा पेपर लिहायला घेतला आन्सरचा, मेन्सचा, आणि बघितलं तर मला इझिली 1000 शब्दांचं उत्तर एकदम आरामात लिहिता आलं. म्हणजे थोडीशी जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला या गोष्टी जमून जातात. त्यामुळे कृपया इंग्रजीचा न्यूनगंड काढून टाका. दुसरी गोष्ट, आपण ग्रामीण भागातले असतो, आपला दुसरा शत्रू असतो तो म्हणजे गणित. मला माहिती गणित बेकार असतं, गणित येत नाही ग्रामीण भागातल्या मुलांना. आणि तुम्ही जर आजही बघितलं तर गणित आणि इंग्रजी हेच विषय फेल होण्याचं ग्रामीण भागातल्या मुलांचं प्रमाण जास्त असतं. तर आता गणितासाठी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कोणीतरी रिकमेंड करेल की R.S. अग्रवालचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नावाचं पुस्तक वाचा. मी स्वतः ते वाचलेलं आहे, त्यात काही शंका नाही. पुस्तक चांगलंच आहे, पण त्याच्यामध्ये एवढ्या स्टेप्स दिलेल्या असतात ना की आपण त्याला कन्फ्युज होतो. ग्रामीण भागातल्या आणि विशेषतः BA BCom झालेल्या मुलांचा प्रॉब्लेम काय असतो, त्यांना ते एक्स आणि वाय पाहिलं का भीती वाटते, मला पण वाटायची. तर त्यासाठी एक सोपा मार्ग आहे. पंढरीनाथ राणेंचं एक संपूर्ण अंकगणित नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही करा. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला तलाठीपासून तर युपीएससी पर्यंत मला वाटत नाही की इंग्रजी याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम येईल मॅथ्स मध्ये. त्याच्यामध्ये गणिताचे सगळे विषय सॉल्व्ह होतील. दुसरा एक विषय असतो बुद्धिमापन चाचणी. आज जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर कोणी उठतं आणि बुद्धिमापन चाचणीचे पुस्तकं काढतं. तर कृपया या ढिगाऱ्यामध्ये जाऊ नका आणि त्याच्यात बुडून जाऊ नका. फक्त 2-3 पुस्तकं बुद्धिमापन चाचणीचे वापरा. त्यात वाना दांडेकर एक चांगला लेखक आहे, वाना दांडेकरचे 2 पुस्तकं वापरा. त्याच्यामध्ये एका पुस्तकावर माणसाचं डोकं आहे आणि दुसऱ्या पुस्तकावर चौकोन आहे असे. आणि तिसरं पुस्तक जे आहे ते पंढरीनाथ राणेंचंच आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे संपूर्ण बुद्धिमापन चाचणी पंढरीनाथ राणे. हे पुस्तक जर तुम्ही केले तर मला वाटत नाही की तुम्हाला स्पर्धा परीक्षामधल्या कुठल्याही बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल. म्हणजे मी काय यांची कोणाची जाहिरात करत नाही, मी त्यांचं कोणाचं काही घेतलेलं नाहीये, पण मी स्वतः यामधून गेलेलो आहे आणि मी स्वतः हे सगळे पुस्तक वापरलेत. तुम्ही जे वापरतायत ना ट्रायल अँड एरर बेसिसवर, हे सगळे पुस्तकं मी स्वतः वापरलेत. हे सगळे वापरून मी फेकलेत. म्हणजे पुढच्या ठेच मागचा शहाणा असं जे म्हणतात, तर मी खूप साऱ्या ठेचा खाल्यात, त्यामुळे थोडासा शहाणा झालोय. तर कृपया करून या शहाणपणाचा तुम्हाला फायदा व्हावा म्हणून मी हे सांगतोय. तर ढीगभर पुस्तक वाचण्यापेक्षा हे थोडंसं वाचा. आणि तुम्ही जर बघितलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये साधं लिहिलेलं असतं, एक जनरल अवेअरनेस सारखं असतं काहीतरी, क्वेश्चन्स एवढे अवघड नसतात, पण तो जनरल अवेअरनेस सुद्धा एवढा अवघड असतो की तो आपल्याला बऱ्याचदा जमत नाही. त्यामुळं अभ्यास करायला बसताना पहिल्यांदा क्वेश्चन पेपर बघा जुने झालेले आणि सिलेबस बघा. उगाच अंधारात अभ्यास करायला लागू नका. काही काही मुलं आजकाल मी बघतो 21,000 प्रश्न घेऊन आले. 21,000 प्रश्न कोण काढतं? कुठला तरी क्लासवाला बसलेला असतो, काहीतरी काढून टाकतो, 1857 उठाव ते झालं, त्याच्यात ते झालं, आणि मग मोठी एक प्रश्न संचांची बँक बनवतो आणि मार्केटमध्ये टाकून देतो. त्याचा धंदा चालू राहतो. मुलं ते प्रश्न पाठ करतात आणि परीक्षेमध्ये त्यातला एकही क्वेश्चन येत नाही. तर कृपया असल्याला बळी पडू नका. आणि आपल्याला जे करायचं आहे पुस्तक घ्या. जे सिलेबसचं पुस्तक आहे, एमपीएससी करत असाल तर 7वी पासून 10वी पर्यंतचे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान या विषयांचे पुस्तकं चांगली वाचा. आणि पुस्तक वाचताना त्याच्यामध्ये साईडला एक येलो कलरचा किंवा पिंक कलरचा ब्लॉक केलेला असेल बघा, त्या ब्लॉक मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करा, कारण त्यातले क्वेश्चन्स येतात. आणि त्याशिवाय त्या पुस्तकामध्ये पाठीमागे जे आपले क्रमिक पुस्तकाच्या सिलेबसचे जे पुस्तक प्रश्न उत्तर असतात ते प्रश्न उत्तर बघा.
त्या लाईन क्वेश्चन्स विचारतात. आणि युपीएससी जरी तुम्ही करत असाल तर युपीएससी पण करताना एनसीआरटीचे जे बुक्स आहे एनसीआरटीच्या बुक मध्ये पण सेम परिस्थिती आहे. सेम केलेला असं एक स्क्वेअर केलेला असतो चौकोन, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात आणि त्यातूनच बऱ्यापैकी क्वेश्चन्स येतात. त्यामुळं उगत काहीतरी घेतलं आणि फटाफटा पानं वाचत बसला आणि पुस्तक समोर धरलं, डोकं दुसरीकडे कुठतरी गेलं, असं कृपया होऊन देऊ नका. अभ्यास करताना सातत्यानं हातामध्ये पेन्सिल ठेवा, मार्कर ठेवा, पेन ठेवा आणि अभ्यासाचं एकदम चांगलं शेड्यूल बनवा. सकाळी 6:30ला अभ्यासाला बसा, 10 वाजेपर्यंत अभ्यास करा, त्यानंतर थोडासा चहा बी प्यायला ब्रेक घ्यायचा तर घ्या, पुन्हा 10:30ला अभ्यासाला बसा, 1-1:30 वाजेपर्यंत अभ्यास करा, त्यानंतर थोडंसं लंच करा, लंच झाल्यानंतर परत 2-2:15ला थोड्या डुलकी मारा, 15-20 मिनिटं थोडं झोपा, 2:45-3ला उठा, म्हणजे झोपल्यानंतर आपला थकलेला मेंदू पुन्हा फ्रेश होतो आणि अभ्यासाला सुरुवात करता येते. 3ला उठा आणि परत 5:30-6 पर्यंत अभ्यास करा, पुन्हा थोडासा चहा पिण्यासाठी ब्रेक घ्या, परत 8:30-9 वाजेपर्यंत अभ्यास करा आणि परत थोडंसं जेवण बिवण झालं डिनर की पुन्हा अभ्यास करा. असं एक शिस्तबद्ध शेड्यूल जर बनवलं तर स्पर्धा परीक्षा पास व्हायला काही अडचण येत नाही. आता तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा पास झालेल्या एखाद्या उमेदवारानं सांगितलं की 18 तास अभ्यास करायला लागतो, तर कृपया त्याच्यावर लक्ष देऊ नका, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण एवढा अभ्यास करायला लागत नाही. 10-12 तास अभ्यास केल्यानं, 13-14 तासापर्यंत मॅक्सिमम अभ्यास केल्यानं माणूस पास होतो. जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा फक्त थोडासा जास्त अभ्यास करा, फटाफट रिव्हिजन मारा आणि एक्झाम जवळ आल्यानंतर आपल्या लक्षात जरी येत नसेल ना तरी पेजेस असे फटाफट 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 क्लिपवर करत राहा. त्याने काय होतं, त्या गोष्टी आपल्या डोळ्याखालून जातात आणि जेव्हा आपण एक्झामच्या हॉलमध्ये जातो तेव्हा आपल्याला समजतं ही गोष्ट मी वाचलेली आहे आणि त्याचं उत्तर हे आहे. कारण आपण काय सुपरमॅन नाही, रोबोटिक्स नाही, आपण सगळ्या गोष्टी पाठ करू शकत नाही. पण आपली मेमरी एवढी असते की जी गोष्ट एकदा आपल्या डोळ्याखालून गेली ती आपल्याला बरोबर आठवते. तर त्या पद्धतीने थोडंसं असं जर केलं प्लॅनिंग तर मला वाटत नाही की तुम्हाला यातनं कुठली स्पर्धा परीक्षा पास व्हायला काही अडचण येईल. आणि पास झाल्यानंतर पण आज तुम्ही अभ्यास करायचं ठेवलेलं आहे, सगळे मुलं पासच व्हाल. कदाचित 10वी, 11वी, 12वीची पण काही मुलं जर हे लेक्चर ऐकत असेल आणि त्यांना जर वाटत असेल की बाबा रे मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे आहे, तर त्यांना मी असा सल्ला देईल की 10वी ते 11वी 12वी आपलं चांगलं करून घ्या. 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, सायन्सला जाल किंवा मेडिकलला जाल, तिथं साईड बाय साईड त्या डिग्रीचा अभ्यास करता करता 2-4 तास जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास केला तर तुम्ही 23व्या-24व्या वर्षी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होऊन जाल. तर तसा साईड बाय साईड थोडासा अभ्यास करा, त्यातनं तुम्हाला लवकर पास व्हायचा बेनिफिट मिळेल. त्याशिवाय असं कुठं काही डोक्यात ठेवू नका की पुण्यातल्या एखाद्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि तिथं जाऊनच मी अभ्यास केला आणि मग तिथं जाऊनच मी पास झालो, तर त्याची काही गरज नाही पडणार. तुम्ही जिथे आहात तिथून चांगला अभ्यास करू शकतात. ग्रामीण भागामध्ये आजकाल ग्रामीण भागातली मुलं खूप होतात म्हणजे 80% जे अधिकारी असतात ते ग्रामीण भागातलीच मुलं. तुम्ही जर एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा रिझल्ट बघितला तर जी मुलं होतात ती ग्रामीण भागातलीच मुलं होतात. आणि विशेषतः माझं जे उपेक्षित वर्गातले मुलं आहे, जे वंचित समाजातली मुलं आहे, त्यांना माझी हात जोडून एक विनंती आहे, तुम्ही जेव्हा एक्झाम पास व्हाल तेव्हा थोडंसं डोकं जागेवर ठेवा. आपण ज्या लोकांमधून आलो आहे, ज्या समाजातून आपण आलेलो आहे, त्या लोकांचं आपण काहीतरी देणं लागतो याचं भान ठेवा. कारण मी बघतो जेव्हा ग्रामीण भागातला, वंचित समाजातला, उपेक्षित वर्गातला मुलगा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होतो, तो दुसऱ्या दिवसापासून आपण त्या समाजातले नाही, आपण त्या जातीचे नाही, आपण त्या लोकांचे नाही असं त्याचं बिहेवियर होतं. तो एकदम स्टँडर्ड होतो, तो एकदम सुशिक्षित होतो, तो एकदम हायफाय होतो, लगेच टाय बी घालतो, कोट घालतो आणि एकदम स्टँडर्ड गप्पा मारायला लागतो. तर कृपा करून आपण त्या समाजातून आलोय, त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, त्याचं भान ठेवा. कारण तुम्ही जर त्या लोकांमधून गेले तर तुमच्याशिवाय परत त्या लोकांना आधार द्यायला किंवा त्यांना पुढे ओढायला कोणी नाहीये. फुले शाहू आंबेडकर यांचे तुम्ही जे विचार वाचता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना, ते विचार आपल्याला कुठंतरी नंतर कामाला येणार आहे स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर, याचं भान ठेवा. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये फक्त गोष्टी वाचायच्या आणि विसरून जायच्या नसतात. अजून एक गोष्ट मी अशी सांगेल, जे स्पर्धा परीक्षा पास होणारे उमेदवार असतात त्यांना एक मी विनंती करेल की कृपया स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर काहीतरी खूप मोठा हुंडा घेऊन मला रे बाबा मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना माझी समाजाकडनं खूप अवहेलना झाली, माझं खूप हे झालंय ते झालेलं आहे, त्यामुळे मला आता खूप मोठा हुंडा घेणार आहे वगैरे, तर कुठल्याही अशा आमिषाला बळी पडू नका. कारण नंतर तुमची समाजामध्ये काही किंमत नसते, तुमच्या पदाला किंमत असते. मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे कदाचित तुम्ही विचाराल की बाबा रे तुम्ही एवढे सांगताय, मी स्वतःही माझं स्पर्धा परीक्षांचं मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, माणसाला किती किंमत असते. मी जेव्हा स्पर्धा परीक्षा द्यायचो ना तेव्हा माझ्या गावाकडे मी वेडा झालेलो अशा अफवा होत्या, माझं लव्ह मॅरेज झालेलं अशा अफवा होत्या.
त्याशिवाय मी जेव्हा गावात जायचो तेव्हा शेवटच्या गाडीनं जायचो. त्याचं कारण असं होतं, दिवसा जर मी गावात गेलो ना, मला गावातले शहाणे विचारायचे, बाबा रे तू काय करतो, तुझं लव्ह मॅरेज झालंय का, तुझा मेडिकलचा कोर्स कम्प्लीट झाला का. काही लोक मला उगाच विचारायचे मी येडा झालाय म्हणून, अरे तू मला नीट समजून सांगतो की तू कुठल्या परीक्षेचा अभ्यास करतोय का. आणि मी जेव्हा 2008 मध्ये राज्यसेवेची आणि युपीएससीची दोन्ही इंटरव्ह्यू देऊन गावाला आलो होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या वेड्या झालेल्या माणसाला मला लगेच लागण्यासाठी वगैरे खूप सवय यायला लागली होती. आणि मला माहित होतं की तेव्हा माझा युपीएससीचा इंटरव्ह्यू वगैरे चांगला झालेला नव्हता, मी फेल होणार हे मला माहित होतं. तर तेव्हा मी मला जी येणार आहे सवय मी ते लग्न जमवलं नाही आणि मी माझ्या अपेक्षेप्रमाणे दोन्ही एक्झाम मध्ये फेल झालो. आणि नंतर फेल झाल्यानंतर ही सगळी सगळं गायब झाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माणसाची किंमत शून्य असते. आणि त्यानंतर मी मग लग्न माझं जमवलं. जो मला वाईट परिस्थितीमध्ये जो कोणी पोरगी देईल त्या पोरीशी मी लग्न केलं. आणि केलं म्हणजे मी फक्त जमून ठेवलं, कारण मला माहित होतं की मी पुढच्या वर्षी एक्झाम पास होणार आहे. आणि 1 वर्षानंतर मी जेव्हा युपीएससी पास झालो, युपीएससी पास झाल्यानंतर मी एक महिन्यानंतर लग्न केलं. कारण मला मागच्या वर्षी जे स्थळ येऊन गेले होते त्यांना चान्स द्यायचा होता, पस्तावा करायचा. आणि मला दाखवायचं असतं की माणसाची किंमत फक्त एखादं पद किंवा एखाद्या मोठ्या ठिकाणी पोझिशनला गेला तर त्याने होत नसते. कारण तुम्ही आज बघत असाल महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 100 मुलं युपीएससी पास होतात, पण त्यातली किती मुलांची नावं आज माझ्या ग्रामीण भागातल्या लहान बहीण भावांना माहित असतात. आपण म्हणतो की युपी बिहार कडली खूप मुलं अधिकारी होतात. का होतात? कारण त्यांच्याकडली जी मुलं अधिकारी होतात ते जाऊन सांगतात परत की बाबा रे माझ्या लहान भावाला, माझ्या लहान बहिणीला, माझ्या लोकांतून आलोय, ज्या समाजातून आलोय, त्या सगळ्यांना मला काहीतरी चांगलं सेटल करायचं आहे, त्यांना शिक्षणाचा चांगला मार्ग दाखवायचा आहे. पण आपला मराठी माणूस किंवा आपल्या इकडची जी मुलं असतात ती अशी असतात, एकदा का तो अधिकारी झाला की त्याला ज्या लोकांमधून आलोय त्याच्याशी काही घेणं देणं नसतं आणि तो त्या समाजापासून वेगळा होतो. त्यामुळे आपण ज्या लोकांमधून आलोय त्यांच्याशी आपली नाळ कशी जोडलेली राहील ते बघा. कारण तुम्ही पास व्हाल, तुम्ही अधिकारी व्हाल, पण तुम्ही तुमच्या इच्छासाठी जगाल. अधिकारी होण्याचं आपलं जे एम आहे ते तुम्ही एवढं ठेवा की मी जो अधिकारी होणार आहे तो मी माझ्यासाठी नाही होणार आहे, तर मी ज्या लोकांमधून आलोय, ज्या समाजातून आलोय त्यांच्यासाठी होणार आहे. कारण उद्या अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला या लोकांसाठी काम करण्याच्या सगळ्या प्रकारच्या संधी मिळत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल मी बघतो पोरगा पीएसआय जरी झाला तरी तो लगेच जमिनीपासून असा उंच उडतो आणि आपल्यासोबत अभ्यास करणाऱ्यांना लगेच मूर्ख समजायला लागतो. तरी एका पोझिशननं किंवा एका मिळणाऱ्या पोस्टनं तुमची समाजातली किंमत ठरत नाही. त्यामुळे कुठलीही पोस्ट मिळाली, तुम्ही पीएसआय व्हा, डेप्युटी कलेक्टर व्हा, डीवायएसपी व्हा, आयएएस व्हा, पण पाय जमिनीवर ठेवा. कारण तुम्ही अधिकारी होऊ शकता, एक चांगला माणूस होऊ शकत नाही. आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा सिलेबस बघितला, त्यातला इतिहास वाचला आणि समाजामध्ये तेच लोक रेकग्नाइज झाले की जे चांगला माणूस झालेले, ते अधिकारी चांगला झालाय ना, ते कोणी अधिकारी तुम्ही सगळे होणारच आहे. पण तुम्ही चांगला अधिकारी झाले तरच तुम्हाला लोक रेकग्नाइज करणार आहे. नाहीतर उद्या तुम्ही जर पास झाले, ज्या लोकांमधून आले त्यांच्याशी तुमचे जर काही संबंध ठेवला नाही तर लोकांना काही घेणं नाही. त्यामुळे कृपया या गोष्टीचं भान ठेवा. आणि मुलींना पण मी आवाहन करेन की उद्या तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास झालेला कुठलाही मुलगा लग्नासाठी भेटला आणि त्यानं जर चुकून तुमच्याकडे हुंडा मागितला तर त्याला सांगा, बाबा रे तुला जिथं हुंडा मिळणार असं तिथं तुझा आणि तिथंच जख मार. मला काही म्हणजे, कारण सगळ्या गोष्टी पैशामध्ये काउंट होत नाही. नंतर एका सर्टन लिमिट नंतर पैशाची किंमत शून्य असते. माणूस म्हणून समाजामध्ये आपलं काय स्थान आहे ते स्थान निर्माण करायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जरी चांगले वागले उद्या स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर तरी बऱ्याचदा, म्हणजे माझं असं काही नाही की आता मी एवढे व्याख्यान घेतो मलाही लोक चांगलंच म्हणत असतील, तर मलाही बरेच लोक नाव ठेवत असतील की पुढच्या पिढीचं वाटोळं करतोय. काही क्लासवाले पण माझ्या नावानं बोंबा मारत असतील, आम्हाला हे करतो ते करतो. पण आपलं ध्येय जे आहे, आपला हेतू प्रामाणिक पाहिजे. आपला हेतू जर प्रामाणिक असेल तर मला वाटत नाही की तुमच्यातल्या कोणाला यातनं काही प्रॉब्लेम होईल. आणि हे जे मी सांगतोय हे मी स्वतःच्या अनुभवातून सगळ्या गोष्टी सांगतोय. मी आता काय झालंय माहितीये का, आजकाल आपण जर बघितलं ना, माणूस एखादं अपयश आलं ना की लगेच खचून जातो. म्हणजे आजकालच्या मुलांमध्ये खचून जायची खूप हे झालंय. एखादा अपयश झाला का तो कुठली तरी एखादी बाटली घेतो, पिऊन घेतो, ब्लेड घेतो, हातावर काहीतरी पानं मारतो. मी स्वतः राज्यसेवेच्या 6 इंटरव्ह्यू नापास झालोय. 6व्या इंटरव्ह्यू मधनं मी पास झालो होतो, राज्यसेवेला बीडीओ झालो होतो. युपीएससीच्या मी 4 मेन्स दिले आहे आणि दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये मी युपीएससीच्या पास झालोय. आणि त्या अगोदर बाकीच्या तुम्हाला ज्या सांगतो मी, तलाठी, रेल्वे, फेल्वे, स्टाफ सिलेक्शन, ते आता किती नापास झालोय मला आठवत पण नाही. आणि सिलेक्शन पण माझं त्याच्यामध्ये 5-6 ठिकाणी झालेले. पण मी ठरवलं होतं की युपीएससी पास व्हायचंय मला. त्यामुळे आपल्या ध्येयामध्ये एखादं अपयश जर आलं तर त्याने खचून जाऊ नका. आणि कृपा करून तुम्ही एखादी बाटली घेतली, ती पिले आणि परत जिवंत राहिले, त्याने कोणाला काही फरक पडत नाही. 4 दिवस लोक रडतात, बोंबा मारतात आणि विसरून जातात. त्यामुळं आपण आलो, आपल्या जगण्याचा समाजाला काहीतरी योगदान होईल, आपल्या जगण्याचं
काहीतरी चांगलं काम आपल्या समाजाला उपयोगी होईल असं काहीतरी करा. आणि एखाद्या अपयशानं कृपया खचून जाऊ नका. म्हणजे माझ्यासारखा अपयशाचा जिंदा चढू नका तुम्ही कृपा करून. कारण आम्हाला गायडन्स नव्हतं, आम्हाला या सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या, त्यामुळे आम्हाला तो चढावा लागला. पण आज तुम्हाला सगळ्या मुलांना गायडन्स अवेलेबल आहे, सगळं मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला ऑनलाईन तुम्ही जिथं बसलेले आहात, डोंगरावर असाल, वावरात असाल, शेतात असाल, घरात चुली पुढे बसलेले असाल स्वयंपाक करत, तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही एखाद्या अपयशानं खचून जाऊ नका. आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे डोक्यातच ठेवा. पण माझ्यासारखा जिना चढू नका. आता दुसरी गोष्ट मी अशी सांगेल की आजकाल मोबाईल असतो, मोबाईलमध्ये बऱ्याच मुलांना असा असतो, आपण बघत असतो की व्हॉट्सअप बघ, हे बघ, ते बघ. तर कृपया व्हॉट्सअप वगैरे याचा कमीत कमी वापर करा. तुमचे एक्झामशी रिलेटेड जे व्हिडिओ असतील, जो सिलेबस असेल तेवढ्याचसाठी फक्त मोबाईल वापरा. नाही बसला या ग्रुपमध्ये चॅट करत, बसला त्या ग्रुपमध्ये चॅट करत, बसला एखाद्या मैत्रिणीशी चॅट करत, किंवा ती बसली एखाद्या मित्राशी चॅट करत, तर कृपया असं करू नका. असं जर केलं तर तुम्ही मेले तरी ही एक्झाम पास होणार नाही. या एक्झाम मध्ये खूप सिंगल माइंडेड डिव्होशन लागतं, चांगला अभ्यास करावा लागतो, तरच या एक्झाम पास होता. तुम्हाला जर कोणी उदाहरण दिलं की बाबा रे ते दोघ जण तिकडे अभ्यास करत होते मगच ते पास झाले वगैरे, तर कृपया त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण ग्रामीण भागातले असतो, आपल्याकडे ह्या गोष्टी नसतात आणि आपल्याला ते सोसत नाही. त्यामुळे हे व्हॉट्सअप वगैरे, नाही तर रात्री बसला कोपऱ्यामध्ये जाऊन कुठं तरी फोन केला, हा बोल ना तू, बोल ना तू, आणि बसला काहीतरी जेवली का, जेवली का, जेवला का, काळजी घे, बाबा रे तू मरून जाशील पण एक्झाम पास व्हायचा नाही. त्यामुळे कृपया ह्या फंदात पडू नका. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नातेवाईकांचे लग्न, दावे, मौती, साखरपुडे, दिवाळी, दसरा, हे सगळे सण तुम्ही स्पर्धा परीक्षा देईपर्यंत विसरून जा. कारण तुम्ही जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले तर मला वाटत नाही की तुम्हाला लवकर पास व्हायला हे होईल. कारण याच्यामध्ये जेवढा वेळ जातो ना, गेला दिवाळीला गावाला, 15 दिवस तिकडेच राहिला, अशानं तू परीक्षा पास व्हायचा नाही. आणि कृपा करून यातनं जर लक्ष काढलं तर मला वाटत नाही तुम्हाला पास व्हायला 2-3 वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. आणि यातल्या खूप कुठली तरी एक्झाम एखादी लवकर पास होऊन गेलं की पुढे तुम्हाला ज्या एक्झाम द्यायच्या त्या द्याल. आणि त्याशिवाय दुसरा मी एक ट्रेंड असा बघितलाय आजकाल, आपण ग्रामीण भागात नसतो, आपले आई वडील शिकलेले नसतात, मुलगा पुणे मुंबईमध्ये किंवा दिल्लीत असतो, तो तिकडनं आई वडिलांना सांगतो, बाबा मी प्रिलिम झालो, बाबा मी मेन्स झालो, मी इंटरव्ह्यूत फेल झालो. तर तुम्ही जर पास होत नसाल तर आपल्या आई वडिलांशी खोटं बोलून स्वतःला का फसवताय? म्हणजे यातनं आपले आई वडील निरक्षर आहेत ते नाही फसत, तर तुम्ही स्वतःला फसवताय. आणि जेव्हा तुम्ही फसवाल तेव्हा एक मनातून लाज वाटू द्या की आपण कोणाशी खोटं बोलतो. जे आई वडील आपल्यासाठी उन्हात तानात शेतात काम करतात आणि आपल्याला बैलगाडीच्या चाकावर दिसणारा एवढा दिसणारा 1 रुपया पाठवतात, आणि तो पण ते स्वतः फाटके कपडे घालतात तेव्हा आपल्याला पाठवतात, आणि आपण तिकडनं खोट्या थापा मारतो की बाबा मी पास झालो, बाबा मी हे झालो. तर कृपा करून अशा थापा मारू नका. कुठलंही आपलं स्पेशलायझेशन बनवून घेऊ नका की मी फक्त युपीएससी वाला, मी फक्त डेप्युटी कलेक्टर साठी, मी फक्त PSI साठी. असलं स्पेशलायझेशन वगैरे काहीच नसतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षामध्ये मी लय हुशार आहे आपल्या बरोबर असतात बरेच लोक 10वीला बोर्डात, 12वीला बोर्डात वगैरे, तर त्यांच्याकडे पाहू नका. कारण त्यात एक लॉजिक असं आहे, मी बघितले मेडिकल झालेले बरेच MBBS वाले मुलं आहेत, म्हणजे त्यांच्या डोक्यात असतं की मी MBBS केलेलं आहे त्यामुळे मी असा तसा. म्हणजे मी आता लांबचं नाही, माझा सख्या बायकोचा भाऊ होता, त्याने MBBS केलेलं होतं. मी हे सांगायला नाही पाहिजे तरी पण तुम्हाला घरातले उदाहरण देतो, त्याचं कारण असं आहे. तर तो जेव्हा अभ्यास करत होता तेव्हा मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं तुम्ही एक 10,000 रुपयाचा स्टॅम्प पेपर आणा, मी तुम्हाला याच्यावर लिहून देतो की हा पास व्हायचा नाही. तर ते मला म्हटले होते की बाबा रे तू मदत नको करू, पण असं बोलू पण नको. तर त्यांना मी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका की मी एवढा हुशार आहे. कारण स्पर्धा परीक्षांचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आणि आपल्या डिग्रीचे मार्क्स जे आहेत, किंवा 10वी-12वीला तुम्ही बोर्डात आले होता, ते सगळं वेगळं आहे. तर तुम्ही जेव्हा इकडे यायचा विचार कराल तेव्हा एक वेगळं सगळं डोक्यातून रिकामं करा, हुशारी असेल तुमची, काही येडेपणा असेल तो सगळा वेगळा करा, आणि त्यातनं तुम्हाला मग याच्यातल्या या मार्गावर तुम्ही चालू पडा. उगच नाही तर काहीतरी पूर्वग्रह घेऊन मी 10वीला आलतो बोर्डात, 12वीला बोर्डात आलतो आणि मी खूप हुशार होतो, या सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. आज आज कोरोना सगळीकडे चालू आहे, तुमच्या समोर आव्हान आहे की बाबा रे अभ्यास करायचा नाही वगैरे वगैरे. तर कोरोना, स्वाईन फ्लू वगैरे हे संकट सारखे येतच असतात, आणि हे काय तुमच्यावरच येत नाही, लाईफ सगळं असं अपडाऊन अपडाऊन असतं. त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्ही उद्या आधी काही झाल्यानंतर पण तुमच्यावर हे संकट येणारच आहे. त्यामुळे अशा कुठल्याही संकटाला घाबरून जाऊ नका, आपलं मनोबल जे आहे ते कमी होऊन देऊ नका, आणि आपला अभ्यास जो आहे ते कंटिन्यू ठेवा. तुमच्या समोर आता राज्यसेवेची प्रिलिम्स आहे, UPSCची प्रिलिम्स आहे, PSI ST असिस्टंटची प्रिलिम्स आहे, 3 एक्झामच्या प्रिलिम्स तुमच्या समोर आत्ताच आहेत. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर जे आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अभियांत्रिकीची एक्झाम आहे.
असिस्टंट मोटर रोड व्हेकल ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टरची आहे, त्याची प्रिलिम झाली, त्याचा आता 10-1 दिवसामध्ये रिझल्ट येईल. म्हणजे तुमच्या समोर एवढ्या अभ्यास करायला एक्झाम आहे की तुम्ही कुठल्याही यानं खचून जाऊ नका. आणि तुम्ही कृपया हे लक्षात घ्या की हे सगळं करताना आपल्याला पहिल्यांदा स्टॅबिलिटी महत्वाची, त्यामुळे सगळ्या एक्झाम द्या. आणि आपण जिथून आलोय तिथं परत आपल्याला त्या लोकांची नाळ बांधलेली राहिली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि याशिवाय जर तुम्हाला अभ्यास करताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर माझा मेल आयडी मी तुम्हाला देऊन ठेवतो, त्या मेल आयडी वर मला कॉन्टॅक्ट करा. माझा मेल आयडी आहे भरत BHARATANDHALE BHARATANDHALE@gmail.com, भरत@gmail.com. आणि आता आपल्याला जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असेल, काही पण प्रश्न असेल, सर तुम्ही किती पैसे भरले काय वगैरे असे बरेच प्रश्न असतात गावाकडच्या मुलांना, किंवा तुम्ही किती हुंडा घेतला, तुम्ही कुठला क्लास लावला, तुम्ही दिल्लीला कुठला क्लास लावला, तर तुम्हाला जे प्रश्न असतील ते काही पण प्रश्न बिनधास्त विचारा, कुठल्याही मनामध्ये भाव बाळगू नका. मुली जर असतील तर मुलींना पण काही पण प्रश्न विचारायचे असेल तर बिनधास्त विचारा. तुम्ही सगळ्या माझ्या लहान बहिणीसारख्या, काही पण असेल तर काही पण विचारा. कुणाला कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर मला सांगशील जरा. येस सर, काही प्रश्न आलेले आहेत सर, ते आपण घेऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे सर, की जर आपण MPSC UPSC किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा पास नाही झालो तर प्लॅन बी ची तयारी कशी करावी, असा एक महत्वाचा प्रश्न वारंवार विचारला जात आहे सर. आता प्लॅन बी ची तयारी म्हणजे मी जर असं सांगेल, आपण जर 12वी सायन्स पर्यंत केलं असेल तर इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जर गेलं किंवा फार्मसी वगैरेला गेलं तर आपली डिग्रीच अशी असावी की त्यातनं आपल्याला आपला प्लॅन बी ऑलरेडी रेडी असेल. एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला सुरुवात करू, माझ्या माहितीप्रमाणे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आता साधारणतः जागा कमी असतात असं सगळे लोक सांगतात. तुम्ही जर एखाद्या UPSC किंवा MPSC ची जर तयारी केली तर त्यातनं तयार करताना आपली जी डिग्री असेल, तुम्ही BE सिव्हिल केला असेल किंवा BE मेकॅनिकल केलेला असेल किंवा फार्मसी केलेला असेल, तर आपल्या डिग्रीशी रिलेटेड पण खूप साऱ्या एक्झाम होत असतात स्पेशलाइज. जशी आता सिव्हिल इंजिनिअरिंग साठी PWD इरिगेशनची एक्झाम होते, फक्त इंजिनियर लोकांसाठी इंडियन इंजिनिअरिंग एक्झामची सर्व एक्झाम होते, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी MECB च्या एक्झाम होतात. तर त्याच्या आपल्या स्पेशल डिग्रीसाठी सुद्धा आपल्या एक्झाम होत असतात. तर तो आपला एक प्लॅन बी तयार ठेवावा. आणि त्याशिवाय कधी कधी असं वाटतं की आता तुम्ही म्हणाल की हे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामच झालं, तर आपली डिग्री अशी असावी की त्याच्यामधून आपण साधारणतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असावं किंवा मेडिकल बॅकग्राऊंड असावं किंवा फार्मसी वगैरे असावं. बीकॉम जर करत असाल तर आपण ICWA करावं किंवा CA वगैरे करावं. आणि BA जर करत असाल एखादा विद्यार्थी तर त्याने MBA वगैरे करून ठेवावं, की जे करता येतं कोणाला इझिली. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करताना तुम्ही BA असाल, बीकॉम असाल, BSc असाल, इंजिनिअरिंगला असाल, तर त्याच्यामध्ये फक्त कुठलाही इंजिनियर वर्षभर अभ्यास करत नाही, 3 महिने अभ्यास करतो आणि मगच एक्झाम देतो. त्यामुळे तुम्हाला वर्षभर या परीक्षेचा अभ्यास करता मिळतो. तुमचा सेकंड प्लॅन बी जो आहे तो पण तुमच्या हातामध्ये राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणून एक गोष्ट मी अशी सांगितली की एक्झाम सगळ्या द्या, म्हणजे तुमच्या हातामध्ये कुठेतरी एखादी गोष्ट येईल आणि एक कॉन्फिडन्स वाढेल. आता मागच्या आठवड्यात इंजिनियर्स डे झाला होता, तेव्हा मी काहीतरी व्हॉट्सअपला एक मेसेज वाटला की हॅपी इंजिनिअरिंग डे, तलाठीची जाहिरात आली का, असा काहीतरी होता. मी सध्या तलाठीचा अभ्यास करतोय वगैरे. म्हणजे आपला प्लॅन बी असा असावा की जो आपल्या हातामध्ये सबस्टॅन्शियल काहीतरी ठेवेल. म्हणजे साधारणतः MBA असेल किंवा एक्झाम देताना पण आपल्या डिग्रीशी रिलेटेड एखादी एक्झाम देऊन आपण तिथं सेटल व्हावं आणि मग या एक्झामचा अभ्यास करावा. आणि ही सेटलमेंट आपली वयाच्या 25च्या आत झालेली असावी, कारण नंतर जसं एज वाढत जाईल तसं आपल्याला टेन्शन येतं. कुणाला पुढचा प्रश्न? सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न जॉब करणाऱ्या आणि गृहिणींच्या संदर्भामध्ये आहे. खूप लोक सध्या जॉब करत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि काही गृहिणी देखील तयारी करतात. तर जॉब करत आणि घर सांभाळत या सगळ्याचं एक बॅलन्स कसा साधायचा, या संदर्भात थोडं मार्गदर्शन. आता जॉब जर आपण करत असेल तर मी स्वतःही जॉब केलेला आहे. खरं तर जॉब करत जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर जॉबचा टाइम सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत असतो. तर साधारणतः जर ज्याला खरोखर आपली तीव्र इच्छाशक्ती असेल तर आपण लवकर उठू शकतो. सकाळी 4-4:30ला उठा, सकाळी 9 वाजेपर्यंत अभ्यास करा, परत जॉबवरून आल्यानंतर संध्याकाळी 6 ते 10, 10:30, 11, 10, 11 पर्यंत अभ्यास करा. 7-8 तास अभ्यास होतो. एक्झाम जेव्हा जवळ येईल तेव्हा आपण कुठल्याही जॉबमध्ये असाल तर 15 दिवस सुट्टी टाका. मग त्या आजारी व्हा किंवा तुमच्या बॉसला रिक्वेस्ट करा किंवा तुमची अर्न लिव्ह असेल ती लिव्ह टाका आणि ती लिव्ह टाकून 10-15 दिवस अभ्यास करा चांगला जोराचा.
म्हणजे साधारणतः आपण जेव्हा डेली रुटीनचा जॉब करत असेल तेव्हा आपला 7-8 तास अभ्यास झाला पाहिजे. एक्झाम जेव्हा जवळ येईल तेव्हा आपल्याला 15 दिवस सुट्टी घेता आली पाहिजे आणि मग आपल्याला त्या सगळ्याची रिव्हिजन करता आली पाहिजे. कारण जे जॉब करत नाही ते पण तेवढाच अभ्यास करत असतात, फक्त ते बेकार असतात म्हणून त्यांना तसं सांगावं लागतं. तर या पद्धतीने तुम्ही केला तर तुम्ही प्रिलिम्स मेन्स पास होऊ शकतात. आता ज्या गृहिणी आहे त्यांच्या पाठीमागे घराची जबाबदारी असते, स्वयंपाक असतो, मुलं असतात. तर गृहिणींना पण मी असं सांगेल, गृहिणींनी सगळ्या प्रकारच्या एक्झाम द्या, म्हणजे आपल्याला कुठला तरी एक जॉब हातात येईल. त्यानंतर सकाळी थोडंसं लवकर उठून, आता गृहिणींना सकाळी लवकर उठलं तरी पण त्यांना स्वयंपाक वगैरे करायला लागतो. पण जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल किंवा गावाकडे जर राहत असाल तरी 10, 10:30, 11 वाजेनंतर आपलं स्वयंपाक वगैरे झालं, मुलं बिगलं शाळेत निघून गेल्यानंतर आपल्याला दुपारी 4 वाजेपर्यंत टाइम मिळतो, 4-5 पर्यंत. त्या वेळेमध्ये अभ्यास करा. संध्याकाळचा परत स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळे झोपले 9:30-10 की त्यानंतर परत 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करा. एक्झाम जेव्हा जवळ येईल तेव्हा 10-12 दिवस नवऱ्याला सांगा की बाबा रे मला अभ्यास करू दे, आणि नवरा नाही म्हटला तर माहेरी जा 10-12 दिवस पोरगा बिराला घेऊन, आणि तिकडे आपल्या आई वडिलांच्या घरी अभ्यास करा आणि मग एक्झाम द्या. पुढे कुणाल? सर आपण पुढचा प्रश्न घेऊया. अ, खूप साऱ्या पुस्तकांचं फ्लड सध्या स्पर्धा परीक्षांचं आलेलं आहे. पूर आलेला आहे पुस्तकांचा, त्यामुळे योग्य पुस्तकांची निवड करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे, असा एक प्रश्न आहे सर. पुस्तकांचा पूर आलेलाच आहे, हे मी माझ्या व्याख्यानामध्ये पण सांगितलेलं आहे. पुस्तकांचा पूर यायचं कारण असं आहे की जो माणूस, प्रत्येकच माणूस लेखक होऊन झालाय, त्याने 10,000 काढले, हे काढलं, इतिहास काढला, भूगोल काढला, हे काढलं. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो ना तेव्हा दुकानदार पण सांगतो हे चांगलं बरं का आत्ता चालय, हे चांगलं बरं का आत्ता चालय. तर कुठे असं करू नका. तुम्ही कुठलंही पुस्तक घ्यायला जेव्हा जाल तेव्हा आपण ज्या एक्झामची तयारी करतो ना त्या एक्झामचा सिलेबस पहिला बघा. सिलेबस बघितल्यानंतर क्वेश्चन्स बघा. आता मी इतिहासाचा सिलेबस बघितला ना, ब्रिटिशांचे भारतातील आगमन त्यापासून तर भारताचा स्वातंत्र्योत्तर इतिहास इथपर्यंत जर असेल तर त्याच्याशीच रिलेटेड पुस्तक घ्या. आणि त्यानंतर तो सिलेबस बघितल्यानंतर क्वेश्चन्स काय विचारले गेले स्पर्धा परीक्षेमध्ये, एमपी असेल, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, एसटीआय असेल, तर त्या एक्झाम मध्ये प्रश्न काय विचारले ते बघा. आणि मग ते प्रश्न कुठल्या पुस्तकामधून आले किंवा पुस्तक कुठलं आहे त्याच्याशी रिलेटेड ते पुस्तक घ्या. आता हे झालं एक पुस्तक. आता बरेचदा असं होतं 80% प्रश्न एका पुस्तकातले असतात. जसं आता मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला जर इतिहास वाचायचा असेल आणि तुम्ही युपीएससी करत असाल ना, बिपिन चंद्राचं एक पुस्तक घेतलं ना विषय संपला. मग तुम्हाला हे मराठी बिराठी कोणी किती असेल कुठलेही पुस्तकं सांगू द्या, सगळं खोटे. त्याला जोडीला जर तुम्हाला वाटतच असेल खूप, तर ग्रोवरचं एक पुस्तक आहे, तेवढं घेतलं ना मला वाटत नाही यापेक्षा दुसरं काही करायची गरज आहे. तसंच जिओग्राफी जर तुम्ही करत असाल ना तर गोची लिओंगचं एक पुस्तक घेतलं ना का विषय संपला. युपीएससीचं सांगतोय मी. आणि बेसिक दुसरी गोष्ट, हे पुस्तकं घेण्या अगोदर एमपीएससी करत असाल ना तुम्ही, 7वी ते 10वी आपले क्रमिक जे पुस्तक आहे ते चांगले वाचा. त्यातून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की ह्या पुस्तकांमधलं कुठं दिसतंय. आणि युपीएससी जर करत असाल तर एनसीआरटीचे 7वी ते 10वीचे चांगले पुस्तक वाचा. इतिहास, भूगोल, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स आणि सायन्स. तर हे जे आहे ना बेसिक पुस्तक जे वाचले ना त्याच्याशी रिलेटेड आपल्याला बरेच क्वेश्चन्स असतात. त्याशिवाय आपण सिलेबस बघितला आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर बघितले ना, मार्केटमधलं एक किंवा दुसरंच बुक घ्या. कारण पुस्तकांमधून पैसे कमवणं हा धंदा झालाय आणि प्रत्येक माणूस लेखक झालाय. प्रत्येक माणूस इतिहासाचा तज्ञ झाला, भूगोलाचा तज्ञ झाला, चालू घडामोडीचा तज्ञ झाला. आणि याच्यामध्ये अभ्यास करणारा विद्यार्थी नाक मेला. तर कृपा करून या लेखकांना बळी पडू नका. आपला सिलेबस, आपला क्वेश्चन पेपर आणि ते कुठल्या पुस्तकात येत आहे, मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे, जो विद्यार्थी पास झालाय त्याच्यात त्यानं कुठले एखाद पुस्तक वापरले. कारण काय झालंय, पास झालेला विद्यार्थी कोण आहे ना अशी भली मोठी लिस्ट देतो. भारतीय राज्यघटना 1, 2, 3, 4, 5. भारतीय राज्यघटनेसाठी लक्ष्मीकांतचं जर एक पुस्तक वापरलं तर मला वाटत नाही किंवा काही गरज पडत असेल दुसऱ्या पुस्तकाची वाचायची. किंवा मराठीमध्ये राज्यघटनेसाठी गांगणेकरचं एक पुस्तक वापरलं तर त्याच्यासाठी काही गरज पडत असेल दुसऱ्याची. तर असे लिमिटेड पुस्तक वाचा. जास्त पुस्तकं जेवढे वाचाल तेवढे तुम्ही जास्त कन्फ्युज व्हाल आणि तुमच्या डोक्यामध्ये काहीच राहणार नाही. कारण आपल्याला अभ्यास यांचा धंदा करायसाठी नाही करायचा, एक्झाम पास होण्यासाठी करायचा आहे. त्यामुळे आपण एक्झाम कशी पास होऊ हे बघा. यांचा धंदा गेला खाण्यात तिकडे, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. त्यामुळे लिमिटेड प्रत्येक सब्जेक्टचे 2-2, 3-3 मॅक्सिमम पुस्तकं घ्या, 2च घ्या. आणि ते पण अगोदर पास झालेल्या एखाद्या कॅन्डिडेट कडनं लिस्ट घ्या, त्याच्यातले 2 सुटेबल बघा. कॅन्डिडेटने जर तुम्हाला 10 पुस्तकं सांगितले, तो कदाचित एखाद्या क्लासला स्पॉन्सर करणार असेल तरी त्याचे 2च पुस्तकं घ्या आणि ते 2च पुस्तकं वाचा. इनफॅक्ट चालू घडामोडींसाठी सुद्धा कुठलेही 2 पुस्तकं घेतले ना तर 2 पुस्तकांच्या बाहेरचं काही येत नाही. दुसरी गोष्ट, चालू घडामोडींसाठी हिंदू बिंदू घेऊन 4 तास वाचत बसू नका, कारण आपल्याला कळत नाही काय वाचायचं ते. चालू घडामोडींचं कुठलंही एखादं क्रॉनिकल असेल किंवा एखादं पुस्तक असेल दुसरं ते घेतलं तर त्याच्यामध्ये
पुस्तक काढणाऱ्यानं सगळं कामाचं घेतलेलं असतं, त्यामुळे त्याच्यात टाइम वेस्ट करू नका. कुणाल पुढचा प्रश्न? सर मी 3 प्रश्न क्लब करतो आहे. हा, एक कर ना. म्हणजे 12वी नंतर अभ्यास खरोखर सुरू करायला पाहिजे का? हा. त्याला जोडून असा की 12वी नंतर तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्हाला परीक्षा देता येत नाही. त्यामुळे अभ्यासाची कन्सिस्टन्सी आपण कशी ठेवायची आहे? आणि हम्म. बऱ्याच आपले ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी विषय न्यूनगंड आहे. त्यामुळे मराठीतून तयारी करत असताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात? असे 3 प्रश्न सर आहेत. पहिला प्रश्न जो आहे, 12वी नंतर अभ्यास करायला पाहिजे का? तुम्हाला जर जीवनात स्पर्धा परीक्षा द्यायच्या असेल तर 100% 12वी नंतरच अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, इंजिनियर झालेल्या तुमच्या गावातल्या गावबाई भाऊ घरातल्या कोणालाही विचारा, इंजिनियर जो असतो तो शेवटचे 3च महिने अभ्यास करतो डिग्रीचा आणि वर्षभर मजा करतो. म्हणजे मला त्यांना दोष नाही द्यायचा, म्हणजे कॉलेजमध्ये टाइमपास चालू असतो. तर कृपा करून त्या 9 महिन्यांमध्ये तुम्ही युपीएससी युपीएससीचा अभ्यास करा. तुम्ही डिग्रीच्या लास्ट इयरला जेव्हा जाल तेव्हा तुमचा ऑप्शनलचा अभ्यास झालेला असेल, जनरल स्टडीजचा अभ्यास झालेला असेल, एसीचा अभ्यास झालेला असेल, तुम्ही युपीएससी करत असाल तर. आणि तुम्ही जेव्हा लास्ट इयर पास व्हाल तेव्हा तुम्ही वयाच्या 22व्या-23व्या वर्षी युपीएससी पास झाले, तर तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल तेव्हा देशाच्या खूप मोठ्या पदावर पोहोचलेले असतात. आता मी स्वतः 3ऱ्या वर्षी एमपीएससी युपीएससी पास झालोय, तर आम्हाला ती जो हर्डल आला तो तुम्हाला येणार नाही. दुसरा प्रश्न जो आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रजीचा न्यूनगंड वाटतो. इंग्रजीचा न्यूनगंड मला स्वतःलाही वाटत होता, म्हणून मी सांगितलं इंग्रजीची प्रॅक्टिस कशी करा. एखादा पेपर घ्या, त्यातनं लिहून काढा, एखादा पॅसेज लिहून काढा, त्यातले जे महत्वाचे शब्द आपल्याला येत नाही ते लिहून काढा बाजूला. आणि तुम्हाला कोणी वेळ म्हटलं तरी आपल्या 4 मिनिटांमध्ये जाऊन जबरदस्ती इंग्रजी बोला 1 तास, ऑटोमॅटिकली तुमचं इंग्रजी सुधरून जाईल. तिसरा प्रश्न जो आहे की आपण परीक्षा मराठी माध्यमातून द्यावी का? तर मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगतो, कृपा करून युपीएससी मराठी माध्यमातून देऊ नका. म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्हाला एवढा राग का आहे, कारण मी स्वतः 2 वेळेस मराठी माध्यमातून युपीएससीची एक्झाम देऊन नापास झालेलो आहे. आजही तुम्ही युपीएससीचा रिझल्ट बघा, मराठी माध्यमातून नापास झालेले 2-3च, पास झालेले 2-3च मुलं असतात. इंग्रजी एवढं अवघड नसतं, 1 महिना लिहायची प्रॅक्टिस केली तर लिहायला जमून जातं. आणि जे पास होतात, मी स्वतः इंग्रजीमधून मला खूप भीती होती. मी 2 मेन्स युपीएससीच्या मराठीतून नापास झालो, 3री मेन्स जाऊन नुसती लिहिली आणि बाहेर आलो. फेब्रुवारीमध्ये रिझल्ट आला, जाऊन बघितलं तर पास ना. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण इंग्रजीमधून पेपर लिहितो ना तेव्हा भारतातल्या सगळ्या मुलांचे पेपर एका सोबत येतात. आणि जर नॉर्थ कडल्या मुलांचं इंग्रजी चांगलं नसतं, साऊथ कडल्या मुलांचं इंग्रजी चांगलं असतं, विंध्य सोडल्या का त्या पेपरमध्ये आपला पेपर जर गेला तर तो आपलं इंग्रजी चांगलं हे दिसतं त्याच्यामध्ये, त्यामुळे पेपर चेक करणार आपल्याला चांगले मार्क देतो. पण तुम्ही जर मराठीमध्ये पेपर लिहिला तर मराठी माणूस एकामेकाचे पाय मागे ओढणारा असतो. तो पेपर घेऊन बसतो, दिवसभरातले 3-4 तास तो चेक करतो आणि त्याला चांगले मार्क्स पडत नाही. त्यामुळं जर कोणाला मराठीची भीती असेल तर ती काढून टाका, त्याच्यासाठी काही पण करा आणि ती जायला काहीच टाइम लागत नाही. फक्त 1 महिना स्वतःला द्या. 1 महिना रिकामी कामं करू नका. रोज सकाळी उठा. काही इंग्रजी समजत नसेल ना तरी पण इंग्रजीत ऐकत बसा, इंग्रजी बातम्या ऐका, इंग्रजी पेपर वाचा, इंग्रजीमध्ये चुकत असेल लोकांना हसू द्या. आज हसणारे उद्या तुम्हाला नमस्कार करणारे, हे लक्षात ठेवा. मला सुद्धा लोक हसलेले आहेत. आज तुम्हाला गाढव म्हणणारे ना उद्या तुम्हाला येऊन सॅल्यूट करणार आहे. त्यामुळे या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि कृपया मराठी मधून युपीएससीच्या नादी लागू नका. इंग्रजी मधूनच द्या, म्हणजे तुम्ही त्यातनं लवकर पास व्हाल. मराठीतून पण पास व्हाल, पण तुम्हाला तिथं 5 वर्ष लागतील. इंग्रजी मधून दिली तर तुम्ही 2च वर्षात पास व्हाल. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला लवकर साहेब व्हायचे का उशिरा साहेब व्हायचे. कुठला प्रश्न कोणाला? सर पुढचा प्रश्न हा ऑप्शन निवडण्याबाबतचा आहे, ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्याबाबतचा. तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की ऑप्शनल निवडत असताना कुठल्या कुठल्या बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे आणि अभ्यास करताना कुठल्या कुठल्या गोष्टींवरती आपण फोकस ठेवला पाहिजे. ऑप्शनल निवडताना कुठल्या बाबी विचारात घ्यायला पाहिजे, तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी 4 युपीएससीच्या मेन्स दिलेल्या आहेत. पहिल्या मेन्सला माझा हिस्ट्री जॉग्राफी होता, दुसऱ्या मेन्सला माझा हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स होता, तिसऱ्या मेन्सला माझा हिस्ट्री पाली लिटरेचर होता आणि चौथ्या मेन्सला पण माझा हिस्ट्री पाली लिटरेचर होता. एवढा गोंधळ उडण्याचं कारण असं की मला प्रॉपर गायडन्स नव्हतं. तर ऑप्शनल घेताना पहिली गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आता मी बीई केलंय म्हणून मी इंजिनिअरिंगचा ऑप्शनल घेईल, मी मेडिकल केलंय म्हणून मी एमबीबीएसचा ऑप्शनल घेईल, मी बीए पॉलिटिकल सायन्स केलंय म्हणून मी पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेईल. तर हे सगळं डोक्यातून काढून टाका. ऑप्शनल घेताना एक थर्ड पर्सन म्हणून त्या सब्जेक्टकडे बघा. पहिली गोष्ट म्हणजे हे बघा की युपीएससीला आज युपीएससीचा रिझल्ट येताना कुठल्या सब्जेक्टला चांगले मार्क्स येत आहे, कुठल्या ऑप्शनल सब्जेक्टला चांगले मार्क्स येत आहे. सपोज तुम्ही आज जर बघितलं तर हिस्ट्री, जिओग्राफी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी या सब्जेक्टला तुम्हाला
चांगले मार्क्स येताना दिसतात. मेडिकल सायन्स वाले मुलं पास होत असतील, झुलॉजी वाले पास होत असतील, इंजिनिअरिंग वाले पण पास होत असतील, पण त्यांचा रेशो खूप कमी असेल. पण हे जे 5-6 सब्जेक्ट सांगितले त्यांना पास होण्याचा रेशो खूप चांगला असेल. तर मार्केटमध्ये किंवा एक्झाम मध्ये पास होणाऱ्या मुलांचा ट्रेंड कुठला आहे ते पहिल्यांदा बघा. त्यातला एखादा विषय निवडा. तो विषय निवडल्यानंतर तो 1-2 दिवस वाचून बघा. अँथ्रोपॉलॉजी घेतल्यानंतर थोडं वाचून बघा. मला जर तो विषय थोडा समजला, मला जवळची अटॅचमेंट वाटली, मला कम्फर्टेबल वाटली, तर तो विषय घेऊन टाका. उगाच मी बीए पॉलिटिकल सायन्स केलं, मला तो काहीच समजत नाही, मी त्याच्यावर रखडत बसलो, हे करू नका. पहिल्यांदा युपीएससी कुठल्या सब्जेक्टला मार्क्स चांगले येते ते बघा. त्यानंतर आपल्याला कुठला सब्जेक्ट समजतो ते बघा. तो 3-4 दिवस वाचा आणि मग तो सब्जेक्ट घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता अँथ्रोपॉलॉजी घेऊन एक मेन्स दिली आणि तुम्हाला काहीतरी 500-550 पैकी 200 मार्क अँथ्रोपॉलॉजीला आले, तर त्या अँथ्रोपॉलॉजीची आपल्याला पीएचडी करायची नाही, त्याच्याशी इमोशनल अटॅचमेंट करू नका, त्याच्याशी आपल्याला लग्न करायचं नाही किंवा त्याच्याशी आपल्याला लग्न करायचं नाही. फटक्यात सोडून द्या आणि लगेच पुढच्या वर्षी कुठल्या सब्जेक्टला चांगले मार्क्स येत आहेत ते बघा. किंवा अँथ्रोपॉलॉजी मध्ये आपलं काय चुकलंय ते कव्हर करायचा प्रयत्न केला आणि ते जमत नसेल तर दुसरा सब्जेक्ट घ्यायला लगेच एक आता. कारण याच्यामध्ये असं आहे, मी असे मुलं बघितले की ज्यांनी 4-4, 5-5 वर्ष एकाच सब्जेक्ट मधून एक्झाम दिले ते कधीच पास झाले नाही. आपल्याला ऑप्शनलच्या घरी राहायला जायचं नाही, त्याच्याशी आपल्याला पीएचडी करायची नाही. फक्त ऑप्शनल निवडताना हे क्रायटेरिया लक्षात घ्या. त्याचा पहिल्यांदा सिलेबस बघा, तो आपल्याला समजतोय का ते बघा. त्यानंतर आता युपीएससीचा लेटेस्ट जो रिझल्ट लागलाय त्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट चालतायत ते बघा. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, सोशियोलॉजी वगैरे याच्यातले चालणारे सब्जेक्ट आहे. पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, यातला कुठला सब्जेक्ट चांगला चाललाय तो बघा. त्याशिवाय आपल्याला ज्या सब्जेक्टचा यातल्या ज्याचा आपल्याला कम्फर्ट लेवल चांगली त्याचा सिलेबस बघा, त्याची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा आणि मग तो सब्जेक्ट तुम्ही चूज करा. उगाच मी माझी डिग्री काय आहे आणि मग मी त्याच्याशी कोरिलेट करून तसं कृपया करू नका, त्याचा याचा काही फायदा होणार नाही. ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास करताना कसा करा. आता एखादा विद्यार्थी म्हणेल की हिस्ट्रीचा जर सिलेबस बघितला तर तो खूप मोठा आहे, तर माझा स्वतःचा हिस्ट्री होता. तर आपण जेव्हा कुठलाही ऑप्शनल घेतो तर त्याचे कुठला सिलेबस चांगला बघा आणि युपीएससी मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन जे विचारले ते बघा. तर तुमच्या एक गोष्ट असं लक्षात येईल, जो आपला सब्जेक्ट आहे ऑप्शनल त्याच्यामधला तुम्ही 30% सिलेबस जरी बाजूला काढून ठेवला ना आणि 70% सिलेबस चांगला केला ना, त्यातलेच क्वेश्चन्स असतात. म्हणजे आपल्याला पूर्ण 250 किंवा 300 मार्काचा जो पेपर आहे तो पूर्ण लिहिता येतो. मी स्वतः सांगतो, हिस्ट्रीचा मी 30% सिलेबस बाजूला काढून ठेवायचो, 70% मधून मला पूर्ण पेपर लिहिता यायचा. कारण कधी कधी ऑप्शनल सब्जेक्टचा सिलेबस एवढा मोठा असतो की तो आपल्याच्यानं कव्हर होत नाही. तर त्यामुळे क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघून त्याचा अनालिसिस करा. आणि मी जर सिलेबस मधला एवढा एवढा पाठ बाजूला काढला की मला पूर्ण 550 मार्काचा माझा पेपर सोडवता येईल, त्याची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. आणि जेव्हा ऑप्शनल सब्जेक्टचा सिलेबस बघाल अभ्यास कराल तेव्हा रायटिंग प्रॅक्टिस चालू ठेवा. अँसरचे असे स्ट्रक्चर बनवता, कारण ते स्ट्रक्चर तुम्ही बनवत राहिले ना, तुम्हाला एक स्ट्रक्चर मध्ये अँसर लिहायची सवय लागून जाईल. रँडमली तुम्हाला जर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट तरी लिहायला सांगितली तर रँडमली तुम्ही ती वेगळीच लिहाल. पण त्याचे तुम्ही 4-5 वेळेस स्ट्रक्चर बनवलेलं असेल ना, तर तुमचं ते स्ट्रक्चर्ड आन्सर राहील आणि पेपर जो चेक करतो त्याच्या लक्षात येईल की मुलाच्या बेसिक कन्सेप्ट खूप क्लिअर आहे आणि तिथे तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल आणि लवकर पास व्हाल. पुढचा प्रश्न कोणाल? सर आता आपण शेवटचा प्रश्न घेऊया. हा. काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सध्या आर्थिक प्रश्न खूप मोठे आहेत आणि त्यामुळे खूप मानसिक ताण येतो आणि परीक्षा पास होईल का नाही याबद्दलची भीती निर्माण होते. तर याबद्दल हे सगळं मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल किंवा या संदर्भातली भीती घालवणं असेल, हे नेमकं कसं करायचं? कुणाल याच्यामध्ये असं आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये काय होतं, जेव्हा स्पर्धा परीक्षा माणूस देतो तेव्हा कुणी असेल, तो मुलगा असेल, मुलगी असेल, काम करणार असेल किंवा गृहिणी असेल, त्याच्यावर कुठल्या ना कुठल्या स्टेजमध्ये स्ट्रेस हा येतच असतो. कारण आपलं वय वाढत असतं, आपल्या खिशात पैसे नसतात, आपल्याला सामाजिक याच्याकडनं लोकांकडनं त्रास होत असतो, आपल्याला घरातून त्रास होतो असतो आणि आपल्या खिशात 1 रुपया पण नसतो. तर यासाठी मी असं सांगेल, सगळ्या एक्झाम द्या, त्यातनं जे आपल्या हातात येईल त्याच्यावर एक आर्थिक सोर्स बनवा आणि त्यातनं पुढची एक्झाम द्या, त्यात थोडी स्टॅबिलिटी येईल तुम्हाला आणि मग पुढचा अभ्यास करत राहा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा असं काहीतरी टेन्शन येईल की बाबा रे मी आता होणारच नाही, तेव्हा काहीतरी त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळेल किंवा जे आपल्याला असं थोडस चांगलं वाटत असेल असं काहीतरी वाचा. मग त्यात एखादं पुस्तक असेल, मी स्वतः एपीजे अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायर नावाचं पुस्तक होतं ते वाचायचो. तुम्हाला तर आता सगळ्यांना पुस्तकं भरपूर अवेलेबल आहे, कुठले वाचायचे ते मी सांगणार नाही. किंवा आपली थोडीफार जी हॉबी असेल त्याच्यामध्ये थोडासा वेळ द्या. त्याशिवाय आपलं जे वाढतं वय आहे त्याचा जर स्ट्रेस असेल किंवा सामाजिक याचा जर स्ट्रेस असेल, बऱ्याचदा काय होतं, नापास झालं ना की अजून टेन्शन येतं. पण स्पर्धा परीक्षांमध्ये हे खालीवर खालीवर होतच असतं. उद्या तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आल्यानंतर पण तुम्हाला 1000 प्रकारचे लोक भेटतात. त्यामुळे तुम्हाला असा स्ट्रेस काय असं काही नाही की बाबा तुम्ही एकदा एक्झाम क्लिअर झाल्यानंतर तुमचा स्ट्रेस वगैरे सोडावा लागणार आहे.
तर तुम्हाला नंतर पण हा स्ट्रेस येतच असतो. त्यामुळे आपल्याला स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की कुठलंही संकट येईल त्याच्यावर मी चांगलं यानं हे करेल. कारण तुम्ही कोणाचंही मोटिवेशनल लेक्चर ऐकलं किंवा एखादं बुक जर वाचलं तर त्यातनं तुम्ही 2 दिवस फक्त मोटिवेट व्हाल, 4 दिवस किंवा एखादा आठवडा मोटिवेट व्हाल. पण ही प्रोसिजर एवढी लेंदी आहे 2-3 वर्षाची, त्याच्यामुळे तुम्हाला कोणीही कायम मोटिवेट करू नाही शकणार. तर हे स्वतः सेल्फ मोटिवेशन व्हा आणि स्वतःच जे आपलं स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे ना तो एकदम स्ट्रॉंग ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा एखाद्या याच्यामध्ये उडी माराल ना तेव्हा पहिल्यांदा निश्चय पक्का करा की मी याच पासच होणार आहे. तुमचा जेव्हा निश्चय पक्का असेल ना तेव्हा तुम्हाला अर्ध यश आलेलं असतं आणि त्या पुढचं अर्ध यश जे आहे ना ते आपल्याला अभ्यास करायचा असतो. आपण जेव्हा एखादा इंग्रजी पिक्चर बघतो ना तेव्हा 1,000 सैन्य पुढे असतं आणि इकडे एक घोड्यावर बसलेला एकटाच माणूस असतो. तो एवढा जोरात घोडा घेऊन आणि असा ओरडत जातो ना एकदम की ते समोरचे 1,000 लोक घाबरतात. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स एवढा चांगला असला पाहिजे की आपल्यावर आपण जेव्हा त्या गोष्टीला अभ्यास करू तेव्हाच आपला अर्ध यश हे आपल्या कॉन्फिडन्सवर असतं मित्रांनो. तुम्ही जर आताच जर असे हातपाय गाळले की बाबा रे माझं कसं होईल, मला लय टेन्शन आलं, स्ट्रेस आला वगैरे. स्ट्रेस सगळ्यांना येत असतो. त्याच्यासाठी सांगितलं स्ट्रेस जेव्हा येईल तेव्हा सकाळी लवकर उठा, योगा प्राणायाम करा अर्धा पाऊण तास. म्हणजे योगा आणि प्राणायाम जर केला तर आपला स्ट्रेस सगळा निघून जातो, आपल्याला टेन्शन येत नाही आणि आपली बॉडी पण फिट राहते आणि आपलं अभ्यासामध्ये पण कॉन्सन्ट्रेट चांगलं होतं. अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी, स्ट्रेस घालवण्यासाठी योगा प्राणायाम याच्यावर कोणाचा विश्वास नसेल तरी पण करा. माझा स्वतःचा विश्वास नव्हता, मी लोकांना सांगायचो हाय मरुदे जाऊ दे मला त्याची काही गरज नाहीये. पण तेव्हा मी लई वेळेस नापास व्हायला लागलो तेव्हा मी गपचूप सकाळी उठायचो आणि अर्धा पाऊण तास योगा प्राणायाम करायचो आणि त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की या गोष्टी खरोखर गरजेच्या असतात. तर त्यामुळे कृपया या गोष्टी करा. आणि या प्रश्नांशिवाय जरी तुम्हाला काही अडचण आली असेल ना कोणाला वाटलं असेल की बाबा रे मला हा प्रश्न विचारायचा होता विचारता आला नाही आता हे संपलं सेशन, तरी माझा ईमेल आयडी मी जो दिलेला आहे ना bharat@gmail.com BHARATANDHALE@gmail.com याच्यावर मला मेल करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि मला बार्टीनं आणि यशताच्या संयुक्त विद्यमानाने इथं बोलून आज हे स्पर्धा परीक्षांच्या बाबत पहिलं पुष्प गुंफण्याची प्रेरणा मॅडमनं संधी दिली. त्यामुळे मी प्रेरणा मॅडमचा आणि बार्टीच्या तांत्रिक आणि सर्व कर्मचाऱ्यांचा मी आभारी आहे. बार्टीचेच विद्यार्थी पुढील काळामध्ये अधिकाधिक येऊन हे व्याख्यानं देतील, त्याचा तुम्हाला नक्की सगळ्यांना फायदा होईल आणि कदाचित पुढील काळामध्ये तुम्ही पण पास झाल्यानंतर आम्ही जी यशदामधून रत्नाकर गायकवाड साहेबांनी जी परंपरा चालू केली आहे आणि आम्ही जी पुढे चालू ठेवली आहे तीच तुम्ही कंटिन्यू करा आणि सगळे प्रशासनात येऊन ग्रामीण भागातले मुलं तुम्ही सगळे चांगलं काम करा अशी अपेक्षा करतो आणि आजचं माझं व्याख्यान संपवतो. धन्यवाद.